नमस्कार. मी पौरज देशपांडे स्प्रेडिंग नॉलेज तर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण स्पेशली घेणार आज आपलं जे सत्र आहे किंवा एक स्पेशल व्याख्यान आपण ठेवलं आहे ते म्हणजे कवी कुरुगुरु कालिदासांनिमित्त. आज आषाढचा पहिला दिवस, त्यामुळेच हा दिवस कवी कुरुगुरु कालिदास दिवस म्हणून देखील प्रसिद्ध आहे. कालिदास हे प्राचीन भारतामधले प्रसिद्ध नाटककार आणि कवी. अजूनही त्यांचं प्रेम, त्यांच्यावर असलेल्या लोकांचं प्रेम अजूनही आपल्याला दिसून येतं. खरं सांगायचं झालं तर त्यांच्या 7च साहित्यकृती आहेत. 2 काव्य आहेत जसं की मेघदूत आणि ऋतुसंहार, 2 महाकाव्य आहेत रघुवंशम आणि कुमारसंभवम, तसेच 3 नाटकं आहेत अभिज्ञात शाकुंतलम, विक्रम उर्वशीयम आणि मालविकाग्निमित्रम. 7च लेखन साहित्य किंवा साहित्यकृती असून सुद्धा त्यांचा इम्पॅक्ट किंवा त्यांचा परिणाम हा इतके वर्ष, हजारो वर्षपर्यंत चालू आहे. भारतामध्ये असलेल्या आणि संस्कृतवर प्रेम असलेल्या सगळ्यांनाच कालिदासांविषयी नक्कीच माहिती आहे आणि त्यासाठीच आपण एक खास सत्र आयोजित केलं आहे. आपल्या ज्या फॅकल्टी आहेत, आपल्या ज्या मार्गदर्शक आणि तज्ज्ञ आहेत, जे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे काही संस्कृत आणि वेदांवरती लेक्चर्स घेतात, सायली देशपांडे यांच्यातर्फे. स्प्रेडिंग नॉलेज ही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे जवळजवळ 4 ते 5 क्षेत्रांमध्ये वेगवेगळे कोर्सेस घेते. त्यापैकी जवळजवळ 57 ते 58 कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि भारतीय ज्ञान परंपरा या सेगमेंटमधला हा एक कोर्स म्हणता येणार नाही, पण एक विशेष व्याख्यान. अशीच विशेष व्याख्यान आपण नेहमीच आयोजित करत असतो आणि आजच्या या विषय व्याख्यानासाठीच संस्कृत साहित्यामध्ये पीएचडी करत असलेल्या आणि त्याचबरोबर वेद, उपनिषद आणि भारतीय संस्कृती यांची ज्ञान असलेल्या यांच्यामधल्या तज्ज्ञ असलेल्या मॅडम जे आहेत त्यांना आपण प्राशन केलं आहे. तर मॅडम, मी तुमचं पुन्हा एकदा स्प्रेडिंग नॉलेज तर्फे स्वागत करतो आणि जास्त वेळ न दवडता आपला मूळ जो विषय आहे त्याला आपण सुरुवात करूया अशी आपल्याला विनंती करतो. येस मॅम. धन्यवाद. पौरस सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आजपासून आषाढ महिन्याला प्रारंभ झालेला आहे. संस्कृत साहित्यामध्ये कविकुलगुरू या उपाधीने गौरवल्या गेलेले महाकवी कालिदास हे एकमेव असे कवी आहेत की ज्यांच्या कमीत कमी साहित्यकृती उपलब्ध असून सुद्धा त्या अजरामर स्वरूपामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. कविकुलगुरू कालिदास हे संस्कृत साहित्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न. कविकुलगुरू कालिदास यांच्या लेखन संपदेबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. कमीत कमी लेखन संपदा पण जास्तीत जास्त परिणामकारकता असं समीकरण त्यांच्या साहित्याबद्दल आपल्याला दिसायला मिळतं. आज आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात आषाढात प्रतिपदा, आषाढातला पहिला दिवस. मग आषाढस्य प्रथम दिवसे या उक्तीचं प्रयोजन काय? अशी का उक्ती आपण म्हणतो? किंवा तुम्ही कालनिर्णयाला जरी बघितलं तरी तुम्हाला आज महाकवी कालिदास दिन असं लिहून असलेलं दिसेल. कालिदासाच्या जन्माबद्दल, तो नेमका कुठला राहणारा होता, त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल म्हणा किंवा त्याचे आई वडील कोण, त्याचे पालक कोण, मग त्याचं आयुष्य विवाहित होतं की तो अविवाहित होता, मग त्याला कुटुंब होतं की नव्हतं, तो एकटा होता की त्याला अजून कुठे राजाश्रय मिळाला, अशा भरपूर वदंता, भरपूर दंतकथा कालिदास या नावाबद्दल किंवा कालिदासांबद्दल बोललेल्या आजही दिसून येतात. पण जेव्हा आपण म्हणतो की कुठल्याही कवीचं जे काव्य आहे, कवीचं जे साहित्य आहे, हे खरं तर त्याचं स्वतःचं प्रतिबिंब त्यामध्ये असतं. त्या अनुषंगाने कालिदास हे उज्जैनीचे आहेत असे काही जण म्हणतात. कालिदास हे काश्मीरचे आहे काही जण असेही म्हणतात. तर त्यांच्या बऱ्याचशा लेखनकृतींमुळे कालिदास हे विदर्भातले आहेत असंही त्यांना बरेच जण म्हणतात. मग यातलं नेमकं तथ्य तरी काय? तर याच्यासाठी म्हणून आजचा जो दिवस आहे, हा आजचा दिवस या सप्तकलाकृतींपैकी एक अजरामर ठरलेलं काव्य ते म्हणजे मेघदूतम हे खंडकाव्य. जसं मगाशी तुम्ही ऐकलत तसं एकच कवी आहे, पण तो नाटककारही आहे. त्यांनी महाकाव्यांची रचना केली, त्यांनी खंडकाव्य सुद्धा लिहिले आणि अशा वेगवेगळ्या साहित्यकृती हाताळल्यानंतर सगळ्याच साहित्यकृती अगदी प्रमाणसिद्ध झाल्या त्या त्या विषयांसाठी आणि त्या त्या भाषेसाठी. मेघदूताचा जो विषय आहे त्या मेघदूतातल्या विषयामध्ये साधारणतः आषाढाच्या पहिल्या दिवशी या संपूर्ण काव्यामध्ये असलेला जो नायक आहे त्या नायकाचं नाव आहे यक्ष. त्या यक्षाला कुठलंही नाव दिलेलं नाही. आपल्याला माहिती आहे गंधर्व आहेत, यक्ष आहे इत्यादी सगळे जे आहेत ते स्वर्गस्थ
राहणारे हे सगळे लोक आहेत याची आपल्याला कल्पना आहे. मग आता हा जो यक्ष आहे, हा यक्ष आणि त्याची यक्ष पत्नी या दोघांमध्ये असलेलं अपरंपार प्रेम आणि या प्रेमाच्या दरम्यान असं काय घडलं की यांना विरह सहन करावा लागला आणि विरह सहन करत असताना एकीकडे यक्ष आणि दुसऱ्या ठिकाणी यक्षपत्नी यांच्यामधला जो दुवा होता तो होता आषाढातला पहिल्या दिवशी, आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसलेला मेघ. आणि त्या मेघाला दूत असं कल्पना केली यक्षाने आणि त्याची फक्त ख्याली खुशाली इतकंच फक्त निरोप पोचवायचा आहे त्याला की मी इथे ठीक आहे, तुझ्या आठवणींमध्ये दिवस कसे तरी काढतो आहे, लवकरात लवकर आपली भेट होईल आणि आपण जे उर्वरित आयुष्य आहे ते आनंदाने एकमेकांसोबत व्यतीत करू, इतक्या 4 ओळींचा संदेश पाठवण्यासाठी कालिदासांनी या खंडकाव्याची रचना केली. याच्यामध्ये कल्पना केला गेलेला यक्ष हा पूर्णतः काल्पनिक. यक्षपत्नी ज्या नगरीमध्ये राहते ती नगरी आज तुम्हाला नकाशाच्या कुठल्याही आराखड्यात दिसणार नाही, तशी जागाच अस्तित्वात नाही. पण तरी सुद्धा पराकोटीचा कल्पनाविलास आणि शब्दांमध्ये असलेल्या उपमा सौंदर्याने युक्त असलेलं असं हे जे कालिदासांचं मेघदूत आहे, हे आजही आषाढाच्या पहिल्या दिवशी आठवतच आठवतं. आणि या कलाकृतीचा जन्म कदाचित आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासांनी किंवा कालिदासांच्या लेखनीतून हे काव्य जन्माला आलं असावं, असा विद्वानांचा जो तर्क होता तो तर्क याला पुष्टी देताना दिसतो. आणि ही पुष्टी त्या कालिदास दिनापेक्षा त्या कालिदासांच्या लेखनीतनं जे काव्य उतरलं किंवा त्या काव्याची जी निर्मिती झाली त्या काव्याचं एक एक अजरामर काय स्वरूप आहे त्याची आठवण करून देण्यासाठी खरं तर हा कालिदास दिन साजरा केला जातो. आपल्याला माहिती आहे की आषाढ महिन्यापासून निसर्गामध्ये होणारे इतके सुंदर बदल आपण बघत असतो. निसर्ग हा सर्जनशील होतो. सगळीकडे हिरवेगार ताटवे, झाडं सगळी बहरलेली, फुलांना आलेला बहर आणि वातावरणामध्ये असलेला एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो आल्हाददायक आल्हाददायक वातावरण. आणि या आल्हाददायक वातावरणामध्ये ज्याला आपण आजच्या संकल्पनेमध्ये रोमॅन्टिक असं म्हणतो, तर एरवी पडणारा पाऊस आणि आषाढातला पडणारा पाऊस आणि त्या पावसामुळे निसर्गामध्ये होणारे बदल आपल्याला जर इतके सुखावू शकतात, तर इथे तर तो विरही यक्ष आहे. या विरही यक्षाला त्याच्या पत्नीची इतकी आठवण येते आहे की त्या आठवणींच्या भावनेच्या भरामध्ये त्याला हेही लक्षात राहत नाहीये की अरे आपण दूत म्हणून कोणाला पाठवतोय, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही आहेत, ज्याला कुठल्या संवेदना नाही आहेत, तो फक्त एक आकार आहे वाफेचा. ही कुठलीही तमा त्यांनी बाळगलेली नाहीये आणि त्याला मात्र एकच ध्येय दिसत आहे, माझ्याशिवाय माझी पत्नी जे काही दिवस कंठत असेल ते उर्वरित दिवस योग्य प्रकारे तिने कसे तरी काढावे. मी पण कसे तरीच दिवस काढतो आहे, तिने सुद्धा ते कसे तरी काढावे आणि लवकरच आपली भेट होईल एवढी खुशाली देण्यासाठी त्यांनी दूताला शोधलेला आहे. आकाशामध्ये बघत असताना हताश हताश झालेला होता, काहीच कळत नव्हतं काय करावं, मी पोचू शकत नाही पण मला हे पोचवायचं आहे हा निरोप. आणि त्याला आशेचा किरण दिसल्यासारखा तो मेघ दिसला आणि तो मेघ आजच्याच दिवशी दिसला. म्हणून आजच्या दिवशीचं महत्त्व हे अतिशय वेगळं आणि अतिशय सुंदर असलेलं आपल्याला दिसून येतं. आता ही झाली वरवरची भूमिका मेघदूताची. मग आता हे नेमकं यातलं कथानक तरी काय आहे, कुठल्या कथानकाच्या प्रेरणेतनं किंवा कुठल्या गोष्टी अशा पोहोचवायच्या होत्या त्या मेघदूताला, त्याच्यासाठी सुद्धा जसा आपण एखादा दूत नेमताना त्याला काही नियम असतात, ते नियम असताना त्या दूतानी गंतव्यस्थानी गेल्यानंतर कशा प्रकारे तो निरोप सांगायचा, कोणाशी आपल्याला बोलायचं आहे, ती पद्धत कशी असली पाहिजे, स्त्री दाक्षिण्य कसं असलं पाहिजे, विरहाचा निरोप आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावर असलेले भाव सुद्धा तितकेच आपल्याला कसे असले पाहिजेत, तर दुःखी अंतःकरण किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी ओल वाटली पाहिजे, काहीतरी आर्द्रता पाहिजे, अशा वेगवेगळ्या सूचनांनी त्या यक्षाने त्या मेघाला अगदी भंडावून सोडलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी मेघाला जायला सांगितलंय की हे मेघा, तुला मी रस्ता सांगणार आहे,
आपल्याला जसं एखाद्या गंतव्य ठिकाणी जायचं असतं तेव्हा आपण जसा मॅप बघतो की मला कुठून कसं जाता येईल. आहे मेघाला काहीच माहिती नाहीये कुठे जायचं आहे, काय जायचं आहे. सगळं यक्ष सांगेल तसं तो मेघ करणार आहे. त्याच्यामुळे आता कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे असं इमॅजिन करा, अशी कल्पना करा की तुम्ही एका रामगिरी नावाच्या पर्वतावर बसलेले आहात. आजूबाजूला छान हिरवगार सौंदर्य, भरपूर बहरलेला निसर्ग आहे. पण एकच जागा, कोणीही तिथे फिरकलेलं नाही. अशा एका रामगिरी नावाच्या पर्वतावर एक आपण यक्ष आहोत असं समजून आपल्याला आता स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपल्याला या प्रवासाला सुरुवात करायची आहे. आता हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये त्या यक्ष असणारे जे आपण आहोत, तर आपण यक्षाच्या भूमिकेत आहोत आणि यक्ष काय काय मेघाला सांगतोय आणि मेघ नेमका त्याला कशा पद्धतीने उत्तर देतो आहे, हे सुद्धा आपल्याला या संपूर्ण काव्याच्या प्रवासामध्ये बघायला मिळेल. तर आपण आता प्रवासाला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे आता पहिल्यांदा कथानकापासून आपण बघूया. कथानक असं आहे की कुबेराचा एक सेवक आहे ज्याचं नाव आहे यक्ष आणि अगदी नवीन विवाह झालाय त्याचा, न्यूली मॅरिड असा तो आहे. आणि कुबेराकडे त्यांनी सांगितलं की आता माझा विवाह झाला आहे. म्हणजे कुबेराला हे ठाऊक होतंच यक्षाचा विवाह झाला. त्याच्यामुळे आता विवाहित असलेला तो यक्ष आनंदाने सहजीवनाचा आस्वाद घेतोय, सहजीवनाचा आनंद घेतो आहे. आणि इतका तो या स्वप्ननगरीमध्ये किंवा अशा या आयुष्यामध्ये किंवा या सहजीवनामध्ये इतका गुंतलेला आहे की त्याला कशाचंही भान नाही, दिवस रात्र याचं भान नाही. आपण कुबेराचे सेवक आहोत याचा सुद्धा त्याला थोड्या अंशामध्ये थोडासा विसर पडलेला आहे. आणि इतकं सौंदर्य, इतकं वैभव आहे की त्या वैभवाला कोणाची दृष्ट लागायला नको, इतकं सगळं वैभव आहे, सगळीकडे धनसंपत्ती आहे, सुखसंपदा सगळं नांदतं आहे. पण याच्यामध्ये यक्षाकडनं एक प्रमाद होतो. प्रमाद होतो म्हणजे चूक होते. काय प्रमाद होतो? तर कुबेराकडे ड्युटीवर गेला, सुट्ट्या संपल्या, रजा संपल्या आणि तो कुबेराकडे गेला. कुबेराने त्याला काम सांगितलं आणि ते काम करत असताना ते कामामध्ये त्याचं लक्ष नाही तर त्याच्या पत्नीकडे त्याचं खूप लक्ष आहे. म्हणजे तिचे विचार त्याच्या डोक्यामध्ये चाललेले आहेत की ती आता काय करत असेल, ती बरी असेल ना, किंवा तत्सम काही विचार त्याच्या मनामध्ये घोळतात आहे. आणि अशा विचारांमध्ये जी महत्वाची जबाबदारी कुबेराने त्याला जी काही दिली होती ती पूर्ण करण्यामध्ये यक्ष कुठेतरी चुकला. आणि ती चूक इतकी मोठी झाली की ती कुबेराला सुद्धा सहन झाली नाही. आणि नंतर कुबेर त्याला शाप देतो. काय शाप देतो? त्याला असा शाप देतो की जवळजवळ 1 वर्षाचा विरह तुला सहन करावा लागेल तुझ्या पत्नीचा. आणि आत्ताच्या आत्ता इथून तू निघायचंस, कुठे जाणार आहेस, काय जाणार आहेस ते तुझं तू बघायचं. पण आता इथून मात्र घरी माघारी परत जायचं नाही. कारण ही जी तू चूक केली आहेस किंवा हा जो काही प्रमाद केला आहे हा अक्षम्य आहे. त्यामुळे आता तुला शिक्षा ही भोगावीच लागणार. आणि स्वामी निष्ठा तू इथे त्याला तू काहीतरी काय म्हणतात अप्रामाणिक राहिलेला आहेस. त्याच्यामुळे आता तुला ही शिक्षा भोगावी लागेल. मी काहीही तुझं ऐकणार नाहीये. तुला मी तडक सांगतोय की तुला इथून 1 वर्षाचा विरह तुझ्या पत्नीचा आणि तू हद्दपार व्हायचं, या नगरामध्ये राहायचं नाही. आता जिच्या आठवणींमध्ये इतका व्याकुळ झालेला यक्ष आहे त्याच्या मनावर अगदी वज्राघात झाला की आत्ता इतकं सगळं चांगलं सुरळीत सुरू होतं आणि हे माझ्याकडनं काय होऊन बसलं. बरं चूक झाली तर झाली, पण असा शाप मला मिळाला की ज्याचा मला काही उच्चाप सुद्धा मागता येत नाहीये. पण असा विचार करत असताना यक्ष कुठेतरी गांगरला. त्याला कुठेतरी वाईट वाटलं आणि त्यांनी क्षमा याचना केली. तेव्हा त्या कुबेराने त्याला असं सांगितलं की ठीक आहे, तुला उशाप हवा आहे, ठीक आहे, पण उशाप फक्त एवढंच आहे की ज्या वेळेला कार्तिकी एकादशी नंतर भगवान विष्णू शयनातनं उठतील, ज्या वेळेला ते जागृत होतील त्यावेळेला तुझा विरह संपेल आणि तुला परत यावं लागेल. म्हणजे तुला या नगरामध्ये यायला हरकत नाही. पण तोपर्यंत काही तुला कुठल्याही एक्सक्युजेस, कुठल्याही सूट तुला मिळणार नाही. झालं. इतक्या दुःखामध्ये तो एक आशेचा किरण होता. आता कठीण होतं एक एक दिवस व्यतीत करणं. बरं, आता हा जो यक्ष आहे हा शापग्रस्त आहे. त्याला काहीच माहिती नाहीये काय करायचंय.
बरं इथून घरी जायचं नाहीये, नाहीतर असंही नाहीये की आपल्याला कुठे जाता येईल बा, काही आपल्याला बघता येईल का, मला कुठे राहायला जागा मिळेल, कोणी नातेवाईक आहेत का, असाही काही पर्याय नाहीये. असा करत करत पायपीट करत 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 आपल्या पत्नीचा निरोप न घेता निघालेला जो यक्ष आहे, रडतोय. पत्नीच्या आठवणीमध्ये अगदी बुडून गेलेला आहे. त्याला खूप दुःख होतंय. तिला हे सुद्धा सांगायला मिळालं नाही, की माझ्याकडनं ही चूक झाली म्हणून शाप मला मिळालेला आहे, तो भोगण्यासाठी मी जातो. हे सांगण्याचा सुद्धा मला वेळ मिळाला नाही आणि मला तसंच निघावं लागलं. असा करत करत तो यक्ष रस्ता मिळेल तसा, जसा मार्ग मिळेल तसा चाललाय आणि चालत, 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 चालत अशी कल्पना केली आहे कालिदासांनी, की रामटेक इथे जे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, त्या रामटेक परिसरामध्ये तिथे एक असा रामगिरी पर्वत नावाचा एक पर्वत आहे. त्या पर्वतावर तो यक्ष कुठून आला ते तर सांगितलंच नाही. तर अलका नगरी नावाची एक नगरी आहे, जी तुम्हाला आज कुठल्याही मॅपमध्ये दिसणार नाही. ती अस्तित्वातच नाहीये. अशी ती कल्पनेमध्ये असलेली नगरी आहे, जी कैलास पर्वत मानस सरोवराच्याही पलीकडे आहे, असं त्याला म्हटलेलं आहे. त्या नगरीमधनं तो निघालेला आहे. उत्तर दिशेकडनं निघाला आहे आणि आलेला आहे रामटेक परिसरातल्या रामगिरी पर्वतावर. कारण त्याच्या दुःखाचं कारण जे इतकं मोठं होतं, त्याला फक्त प्रभू श्रीरामांच्याच चरणाची जोड मिळाली तरच त्याचं दुःख कमी होईल, अशी कुठेतरी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि इथे माझ्या मनाला जो काही दाह झालेला आहे, जो काही कामाग्नी माझ्या मनामध्ये आहे, तो शमेल या भावनेतनं तो रामगिरी पर्वतावर येऊन पोहोचलेला आहे. तर रामगिरी पर्वतावर पोहोचलेला असा तो जो यक्ष आहे, तो दिवस तर कसा तरी सरतो आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य बघून, आजूबाजूच्या परिसरांमध्ये विहार करून ठीक आहे, पण रात्रीचं काय? खायला नाहीये काही, पाणी भरपूर आहे, पण भुकेचं काय? कोणी विचारणारं नाही. अशा त्या निर्मनुष्य असलेल्या रामगिरी नावाच्या पर्वतावर यक्ष राहतोय. भरपूर दिवस गेले. असं करत, 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 करत आषाढ महिना आला. आणि आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी एवढ्या त्या ग्रीष्मामध्ये तापलेला एकतर बाह्य अग्नी पण आहे, मनामधला कामाग्नी सुद्धा तितकाच तप्त आहे आणि अशा त्या दुःखामध्ये असताना त्याला आशेचा किरण दिसावा तसा त्याला एक मेघ त्या रामगिरी पर्वतावर धक्के मारताना दिसतोय. आता तुम्हाला माहितीये की पर्वताचं जे शिखर असतं त्या शिखरावरनं भरपूर मेघ जात असतात. ते अगदी वाफ असते ती, त्याच्यामुळे त्याला काही असं जडपणा नसतो, हलके असतात अगदी. कालिदासाने इथे अशी कल्पना केलेली आहे की असा हा जो मेघ आहे, तो जणू काही त्या पर्वताला अशा ढुसण्या देतो आहे. म्हणजे तू माझ्या मार्गातनं बाजूला हो असं काहीतरी म्हणतो आहे, असं चित्र किंवा असं एक सुंदर कल्पना त्याने त्या ठिकाणी रंगवली. आणि तिथे सुरू झाला हे आषाढस्य प्रथम दिवसे या श्लोकाची सुरुवात. तर आषाढस्य प्रथम दिवसे हा जो श्लोक आहे, ही श्लोकाची सुरुवात नाही. बऱ्याच जणांना संदेह असतो की अच्छा ही कुठल्या तरी श्लोकाची सुरुवात आहे का? तर नाही. ही कालिदासांनी लिहिलेला मेघदूतातल्या दुसऱ्या श्लोकातली तिसरी ओळ आहे. त्याचा श्लोक कसा आहे? तस्मिन् नद्रौ कतिचित बला विप्रयुक्त सकामी नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्ता प्रकोष्ठः आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. याचा थोडक्यात अर्थ सांगायचं झालं की असा हा जो यक्ष आहे, त्या यक्षाला त्या स्वतःच्या विचारांमध्ये असताना तो मेघ दिसला. आणि तो कसा दिसला? वप्रक्रीडा परिणत गज. एखादा हत्ती कसा असतो, हत्तीचा रंग आणि त्या मेघाचा रंग अगदी सारखा होता. हत्ती जसा एखाद्या जड वस्तूला ढुसण्या देत देत आपल्या मार्गातनं दूर करण्याचा प्रयत्न करतो, तसा हा मेघ त्या यक्षाला दिसला. आणि यक्षाचं मात्र इथे कामच झालं. कारण तो जो मेघ होता, तो वर जात 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 तो उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करणारा आहे असा अंदाज त्यांनी बांधला. आणि आता त्याच्या मनामधल्या सगळ्या शंका कुशंका सगळे विचार कुठेतरी पूर्णविराम त्या शंकांना मिळाला. आणि आता मात्र त्यांनी ठरवलं की मला आता आशेचा किरण जो दिसलाय, त्या आशेच्या किरणाचा आश्रय घेत माझा जो काही निरोप आहे, जो मला द्यायचा राहून गेला माझ्या पत्नीला, तो मी याच्याच सोबत पाठवील. मला दुसरं कोणीही नको. मग आता दुसरी कल्पना त्यांनी अशी केलेली आहे की असा जो कालिदास आहे, असा जो यक्ष आहे, त्या यक्षाने त्या रामगिरीच्या एका पर्वतावर असा हा मेघ पाहिला आणि त्याला पाचारण केलं. पाचारण करण्याची गरजच नव्हती. जसा वारा वाहेल तसा तो पुढे पुढे जात होता. असं सरकत 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 तो अगदी यक्षाच्या समक्ष येऊन उभा राहिला.
अगदी इथे यक्ष आणि इथे तो मेघ असा त्यांच्यातला संवाद सुरू झाला किंवा अशा पद्धतीने तो मेघ त्याच्या समोर स्थानापन्न झाला. आणि स्थानापन्न झाल्यानंतर मात्र त्यांनी असं ठरवलं की आता याला मला जे काही सांगायचंय ते सगळं माझं मनोगत मी फक्त आणि फक्त या मेघासमोरच मांडेल. कसा दिसतोय तो बघा मेघ. असा हा मेघ आहे जो तुम्हाला आकाशामध्ये दिसतो आणि असा हा यक्ष आहे. हा सगळा जो परिसराचा भाग आहे हा सगळी हिरवळ आहे रामगिरी पर्वतावरची. तिथे एक पाण्याचं कुंड आहे ज्याच्यामध्ये त्याचा पण उल्लेख त्यांनी केलेला आहे की हे पाण्याचं कुंड साधं सुद्धा नाहीये. तर इथे त्यांनी म्हटलं आहे की जनक तनया स्नान पुण्योदकेशु. जनकाची तनया म्हणजे जानकीने या पाण्याच्या कुंडामध्ये स्नान केलेलं आहे. तिथलं पाणी पाणी नाहीये तर ते तीर्थ झालेलं आहे. अशा त्या ठिकाणी मी राहतो आहे. आणि या दिवशी आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला मेघ दिसला जो तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय. हे चित्र डोळ्यासमोर ठेवा आपलं पूर्ण विषय समजतपर्यंत. आणि असा हा यक्ष आहे. हा यक्ष जसा आपण दारी आलेल्या पाहुण्याचं स्वागत करतो त्याचा सत्कार करतो आपल्याकडे पुष्पांजली आपण पुष्पगुच्छ देतो. याच्या हातामध्ये काय आहे पुष्पांजली आहे. एवढ्या निसर्गरम्य परिसरात तो राहतोय. सगळ्या प्रकारचे फुलं त्याला मिळतात आहे. सगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत तिथे. सुगंधित फुलं आहेत रानटी फुलं आहेत. त्यांनी काहीही बाळगलं नाही. जे दिसलं ते त्यांनी सगळं एकत्र केलं त्याची ओंजळ केली आणि त्याच्यासमोर त्यांनी ती रीती केली आणि त्यांनी स्वागत केलं त्याचं की तू माझ्यासाठी अतिथी आहेस. तू माझ्यासाठी कोण आहेस हे मी तुला सांगू नाही शकत पण हा मी जे काही स्वागत करतोय त्याचा तू स्वीकार कर. असं स्वागत त्यांनी हसतमुखाने त्याचं केलं. आणि स्वागत केल्यानंतर मात्र आता इथे पूर्ण काव्यामध्ये मेघ एकही शब्द बोललेला नाही. कारण यक्षाने त्याला बजावलेलं आहे माझं बोलणं संपतपर्यंत कुठलेही प्रश्न प्रतिप्रश्न मला करायचे नाही. अशी सूचना त्याला दिलेल्या आहे. तू फक्त काय करायचंय तू श्रवण भक्ती करायची. तू ऐकायची भूमिका घ्यायची. मी सांगील आणि मी तुला असं काहीच सांगणार नाही की तुला कळणार नाही की इथून डावीकडे जायचं की उजवीकडे नाही. अगदी व्यवस्थित तुला रस्ता मी सांगणार आहे. त्या रस्त्याला जर तू बरोबर फॉलो केलं तर तू गंतव्यस्थानी बरोबर जाऊन पोहोचशील. मग मेघाने आभार मानले आहेत त्याचे की हो मी तुझा मित्र आहे. तू मला मित्रच समज. अशी भावना यक्षाच्याच मनात आहे की हो मी याला जर मित्र म्हणतोय तर हा पण मला मित्रच म्हणेल की नाही. हे दोन्ही मनीचं तू एकटाच बोलतोय कारण तो कशात आहे तर तो आता दुःखामध्ये आहे. तो विरहामध्ये आणि विरहामध्ये किंवा दुःखामध्ये असलेला माणूस काय कधी बोलतो कशाचं तारतम्य नसतं. पण मात्र यक्षाचं पूर्ण तारतम्य पूर्ण विवेक त्याचा जागा आहे आणि इतकं सुंदर बोललेला आहे तो. पुढे असं त्याला म्हणतो की आता तू आला आहेस तुझं स्वागत सत्कार झाला. तू थांब मला खूप तुझ्याशी बोलायचं. इतके दिवस झाले रे मला बोलायला कोणीच नव्हतं. आता मात्र मी ही संधी सोडणार नाही. आता तुला इथे मात्र तिष्ठत राहावं लागेल. आणि राहिलाय तो मेघ तसाच तिष्ठत तिथे. पुढे तो असं म्हणतो की आपण एखाद्या पाहुण्यांचा परिचय करून देतो ना की यांचं या कार्यामध्ये योगदान आहे किंवा यांचं इतकं इतकं शिक्षण आहे किंवा हे याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत असं आपण जसं म्हणतो तसं या यक्षाने सुद्धा त्याला सांगितलेलं आहे तू कोण आहेस. मी तुलाच का निवडलं. मी बाकीचे मेघ मला दिसले नाहीत का दिसले पण मी तुला का निवडलं त्याच्यासाठी तो स्पष्टीकरण म्हणून सांगतो की अरे तू पुष्कर आणि आवर्तक नावाच्या सगळ्यात उच्च प्रतीच्या असणाऱ्या मेघांच्या कुळांमधला आहेस तू. तू असा तसा कोणी ऐरागैरा नाही आहेस तर तू उच्च कुलीन आहेस. आणि उच्च कुलीन असल्यामुळे जे मोठे माणसं असतात की नाही ते कधीही लहानांच्या मनाचा किंवा लहानांच्या मागण्याचा कधीही दुर्विचार करत नाही किंवा त्यांचं म्हणणं कधीही नाकारत नाही. म्हणजे एका अर्थाने त्याला शब्दामध्ये गुंतलाय की आता मी तुला जे सांगणार आहे ते तुला ऐकावंच लागेल. कारण सुरुवातीलाच त्याने सांगितलं तू कार्याने मोठा आहेस. तू इतक्या उच्च कुळातला आहे आणि मोठ्या कुळातल्या लोकांचं ब्रीद काय असतं कोणाचाही शब्द पडू द्यायचा नाही. त्या शब्दाचं पालन करायचं. त्यांनी जे म्हटलंय ते आपल्यासाठी योग्य असेल तर आपण त्यांच्यासाठी करायचं असा विचार असतो. त्याच्यामुळे तू नाही म्हणूच शकत नाहीस. मी तुला पहिलेच सांगितलं तू उच्च कुली नाहीस त्याच्यामुळे तुला हे माझं ऐकावं लागेल. आणि तो ऐकतो. काय म्हणतो मग मेघ काहीच बोललेला नाही. मग यक्षच त्याला म्हणतो की आता बघ परिस्थिती काय झाली आहे नेमकी ते मी नंतर सांगेन. आधी मी तुला रस्ता सांगणार असं सुद्धा त्याने एका ठिकाणी सांगितलेलं आहे की हे बघ मेघा मी असा असा यक्ष आहे जो मी इथे विरह व्याकुळ झालेलो आहे. माझी पत्नी उत्तर दिशेला असणाऱ्या अलकानगरीमध्ये राहते. नेमकं काय झालं आहे नेमकं किंवा कुठल्या प्रकारचा
कुठल्या प्रकारचा काय प्रसंग घडलाय तो आत्ता तर मी तुला नंतर सांगेल, पण आधी तू मार्ग ऐक. तुला इथून अलका नगरीपर्यंत जायचं एवढं मी तुला सांगतो. मग कसं जायचं असा त्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधी यांनी उत्तर दिलेलं आहे. तुला कसं जायचं सांगू का मी? ठीक आहे, आता ऐक. आता इथून यक्षाने सांगितलेला आहे त्या मेघाला संपूर्ण मार्ग, रामगिरी पर्वतापासून अलका नगरीपर्यंतचा एक एक नद्या, प्रत्येक प्रदेश, प्रदेशामध्ये काय बघशील, दिल्लीमध्ये जातोयस काय बघशील, कलकत्त्याला जाणार आहे हे बघ बरं, मुंबईला जाणार आहे हे बघ बरं, जसं आपण सांगतो तसं यक्षाने त्याला सांगितलेलं आहे की तुला मार्गामध्ये इतक्या छान छान गोष्टी, इतके छान छान स्थळं लागणार आहे, ते सगळे बघायचे आहेत बरं तुला. त्याला भुलवलंय की तुला हे बघायला मिळेल, त्याच्यामुळे तू ही संधी नाकारू नको, निश्चितपणे जा. असं करत करत यक्षाने आता मार्ग सांगायला सुरुवात केली आहे. पहिला मार्ग त्यांनी सांगितला की आता तू इथनं बाहेर पडशील रामगिरी पर्वताहून. तो बाहेर पडल्यानंतर तू आम्रकूट नावाचा एक पर्वत तुला लागेल परत. आम्रकूट पर्वतावर तुला इतके आंब्याचे झाड दिसतील, त्या आंब्याच्या झाडांवर मनसोक्त जलवर्षाव तू कर. तू आलायस ना, तुझ्या स्वागतासाठी ते उत्सुक आहेत, पण तू आला आहे याची जी नांदी आहे किंवा हे येण्याची जी वर्णी आहे ती तुला द्यायला हवी. त्याच्यामुळे तू आता काय कर, तर तू आम्रकूट पर्वताच्या प्रदेशामध्ये जा आणि तिथे गेल्यानंतर तू येण्याआधीच तो पर्वत तुला काय करेल, डोक्यावर धरेल. आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा तो व्यक्ती आपल्याला खूप वर्षांनी दिवसांनी भेटतो त्यावेळेला आपण त्याला अगदी डोक्यावर घेऊन नाचतो, त्याप्रमाणे यांनी इथे अशी कल्पना केली आहे की पर्वताचं जे शिखर आहे ते जणू काही त्याचं शीर्ष आहे आणि त्या शीर्षावर बसलेला मेघ म्हणजे त्या पर्वतानेच त्याला डोक्यावर घेतलेलं की बापरे मित्रा, किती दिवसांनी आलास रे तू. मी आता काही तुला जमिनीवर ठेवायचो नाही, आता तू माझ्या डोक्यावर बसून नाच. मला मनसोक्त तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत, मला खूप आनंद झालाय. हे आनंदाचं ते प्रतीक आहे. असं तुला तो पहिल्यांदा वागणूक मिळेल बरं तुला. आणि हे असं होणार आहे, मी सांगतोय ना तुला, असंच होईल. असं करत करत आम्रकूट पर्वतावर जा. आम्रकूट पर्वतावर गेल्यानंतर जलवर्षाव कर, अगदी आनंदाने तिथे विश्राम घे, छान थांब तिथे. त्याच्यानंतर मात्र अम्रकूट पर्वतावर फार काळ थांबायचं नाही बरं. खूप जर थांबलास तर तुला पुढे जाण्याचा कंटाळा येईल. त्याच्यामुळे पुढे तू नंतर काय करायचंय, असं रमत गमत निसर्गातलं सौंदर्य बघत, छोट्या छोट्या झरे बघत, उमललेली फुलं बघत, त्यांचा सुवास सगळ्या जंगलांपर्यंत पोहोचव बरं तू. तुझ्यासोबत वायू आहे, त्या वायूचं काम आहे जे जे काही आहे ते सगळीकडे पसरवण्याचं, तो सुगंध पसरवण्याचं काम आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे तुला असं दिसेल की अरे हे खूपच वृक्ष झाले, त्या ठिकाणी तू त्यांना सजीव कर, तुझ्यातलं जलसिंचन कर आणि नंतर वाऱ्याबरोबर तू छान पुढच्या मार्गाला जा. आम्रकूट पर्वताचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर तुझ्या नजरेला पडेल ती मध्य प्रदेशातली नर्मदा. कशी आहे ती नर्मदा? तर ती नर्मदा तुला अशी वाटते, कशी वाटते तुला नर्मदा? तर तुला कशी वाटते याच्यापेक्षा तू कसा दिसशील नर्मदेला हे सांगू का मी तुला? त्याच्यासाठी म्हणून हे पुढचं चित्र त्यांनी सांगितलेलं आहे की अशी आहे नर्मदा. कशी दिसते नर्मदा? तर त्याच्यासाठी एक श्लोक आहे, जो श्लोक खूप सुंदर आहे. स्थित्वा तस्मिन वनचरवधू भुक्त कुंजय मुहूर्तम तत्स्यो तो योत्सर्ग द्रुतरतिगती तत्परम वर्मतीर्णः रेवाम द्रक्ष उपलविषमे विंध्यपादे विशारणाम भक्तिच्छेदैरिव विरचिता भूतिमंगे गजस्य. की याच्याची कल्पना बघा कालिदासांची. कालिदास असं म्हणतात की तू आता आकाशामध्ये आहेस ना, तू मेघ आहेस, तुला कशी दिसणार आहे? रेवा, रेवा म्हणजे नर्मदा कशी दिसेल? ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीच्या शरीरावर बेलबुट्टी जशी काढल्या जाईल तशी तुला नर्मदा दिसेल. हत्ती म्हणजे कोणाला म्हटलं? नर्मदेतले जे काळे खडक आहेत त्या खडकांना त्यांनी हत्तीची उपमा दिलेली आहे. आणि हा जो नर्मदेचा जो प्रवाह आहे स्वच्छ पाण्यासारखा, तो स्वच्छ पाण्याचा प्रवाह म्हणजे जणू काही पांढऱ्या रंगाने त्या हत्तीच्या पाठीवर काढलेली बेलबुट्टी आहे असा त्याचा प्रवाह तुला दिसेल वरून. तिला तू नर्मदा समज. तर नर्मदेची भेट घे. नर्मदेला सांग की तू इथनं पुढच्या मार्गाला जातो आहेस, त्याच्यामुळे वाटेत भेट घेणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तू भेटून जा, तू येण्याची सगळ्यांना वर्णी दे. आणि नर्मदेला यथेच्छ बघितल्यानंतर जितकं तुला तिचं सौंदर्य नजरेमध्ये सामावता येईल तितकं सगळं नजरेमध्ये सामाव. आणि त्याच्यानंतर मात्र पुढच्या मार्गाला तुला लागायचं आहे. पुढे त्यांनी असं सांगितलंय की तुला मध्ये मध्ये तहान लागेल, त्यावेळेला तुला वाकून पाणी प्यावं लागेल, तुला कोणी वर पाणी आणून देणार नाहीये. त्याच्यामुळे एखाद्या पर्वतावर जर तुला असं तळ दिसलं किंवा कुठे पाणी साठलेलं दिसलं तर स्वतः तिथे वाकल्यानंतर तिथलं पाणी पी आणि बघ निसर्गातल्या पाण्याची काय चव आहे ती. हे सगळं तू बघून घे बरं.
कारण हे सगळं आत्ता जर बघितलं नाहीस तर तुला हे सौंदर्य कधी बघताच येणार नाही, अशी त्याला गळ घातलेली आहे या ठिकाणी. आणि नंतर मात्र त्याचं ऐकलं मेघाने. आणि मग पुढच्या मार्गाला जात असताना तो त्याला असं म्हणतो की आता मात्र दशार्ण नावाचा प्रदेश एक लागणार आहे. त्या दशार्ण नावाच्या प्रदेशामध्ये तू जेव्हा प्रवेश करतील त्यावेळेला केवड्याचे ताटवे तुझ्या स्वागताला तयार आहेत. केवढेच केवढे दिसतील तुला फुललेले. त्याचा सुगंध सगळ्या वनांमध्ये झालेला आहे. तो वनांमधला सुगंध स्वतःच्या रंध्रारंध्रांमध्ये भरून घे आणि तो सगळा सुगंध घेऊन पुढच्या मार्गाला सुगंधित कर. या पुढच्या मार्गाला सुगंधित करत असताना तुला पुढे काय दिसेल? विदिशा नावाची नगरी दिसेल. ही विदिशा नावाची नगरी कशी आहे? तर विलासी जीवनाने परिपूर्ण असलेली ती नगरी आहे, की तिथे कुठल्याही गोष्टीला कमी नाहीये. आयुष्य अगदी राजेशाही थाटातलं, सगळ्या गोष्टींची उपलब्धता अगदी तुम्हाला हवी तेव्हा, सगळ्या प्रकारचं विलासी जीवन आहे, सगळ्या प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी आहेत, धनधान्य भरपूर आहे, निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. अशी ती विदिशा नावाची नगरी आहे जिथे सुंदर स्त्रिया तुला बघायला मिळतील. आणि उलट त्या सुंदर स्त्रिया ज्या वेळेला तुझ्याकडे बघतील, म्हणजे अचानक आतापर्यंत वातावरण छान होतं आणि नंतर एवढा सोसाट्याचा वारा येऊन हे मेघ का जमले असं बघायला जेव्हा ते तुझ्याकडे बघतील तेव्हा कल्पना कालिदासांनी इतकी सुंदर केली आहे. ते असं म्हणतात की या स्त्रिया ज्या वेळेला आपली मान वर करून तुझ्याकडे बघतील त्यावेळेला कुंदकळ्यांसारखे जणू काही कुंदकळ्या तुझ्याकडे बघतायत की काय असं तुला वाटेल. कारण आपले जे नेत्र आहेत त्या नेत्रांमध्ये असलेला जो पांढरा भाग आहे तो पांढरा भाग कुंद कळ्यांसारखा दिसेल त्या स्त्रियांचा, कारण त्या कटाक्षाने बघणार आहेत तुझ्याकडे. त्याच्यामुळे कटाक्ष बघत असताना त्या कुंदकळ्या जणू काही तुझ्याकडे नजर रोखून बघतायत की ते असं तुला वाटेल. पण मात्र त्या नजरेला भुलू नको हं. छान स्त्रिया दिसल्या, थोडंसं मन रमवावं, अशा पुरुषी स्वभावाला तिथे भुलू नकोस. पुढचा मार्ग लक्षात ठेवायचा आहे तुला. जर उशीर केलास तर हा संदेश सुद्धा तुझा तिथपर्यंत नीट पोहोचवता येणार नाही. आता कालिदासांच्या संपूर्ण काव्यामध्ये बरेचदा उज्जैनी नावाच्या शहराचा खूप मोठा उल्लेख त्यांच्या साहित्यामध्ये दिसतो. आता तसं पाहिलं तर हा जो मेघाला मार्ग सांगितलेला आहे या मेघ मार्गामध्ये कुठेही उज्जैनी येत नाही. म्हणजे उज्जैनीला तो न गेला तरी सुद्धा तो उत्तर दिशेकडे जाऊ शकतो किंवा तो प्रदेश वगळला त्याने तरी सुद्धा तो अलकानगरीपर्यंत पोहोचू शकतो. पण इथे कालिदास हे उज्जैनीचे होते या वक्तव्यावर जो भर आपल्याला दिसून येतो या कारणासाठी दिसून येतो कारण बरेच जण असं म्हणतात की कालिदासाचं काव्य हे आपल्याला काहीही केलं तरी उज्जैनीला जायलाच लावतं. असंच यक्ष पण म्हणतोय त्या मेघाला की हे बघ तुझ्या मार्गामध्ये उज्जैनी नाहीये, म्हणजे विदिशा नगरी नंतरच्या दुसऱ्या प्रदेशातनं सुद्धा तू उत्तरेकडे प्रयाण करू शकतो, पण मार्ग वाकडा झाला तरी चालेल तरी सुद्धा तुला उज्जैनीला जायलाच पाहिजे. त्याच्यासाठी एक श्लोक त्यांनी दिलेला आहे, वक्रपंथा यदपि भवता प्रस्थितोत्तराशाम सोधोत्संग प्रणय विमुखो मास्म उज्जयिनीयः विद्युद्दाम स्फुरितचकितै तत्र पौरांगनानां लोलापांगे यदिन रमसे लोचनैर्वंतितोसी. सुंदर ओळ आहे शेवटची, की जर तू उज्जैनीचं सौंदर्य पाहिलं नाहीस तर हे डोळे असून काही उपयोग नाही. तुझ्या डोळ्यांना त्या सौंदर्याची भूल पडेल. त्याच्यामुळे तू हे निश्चितपणे लक्षात ठेव की तुझी इच्छा असो किंवा नसो तुला मात्र या उज्जैनीला पाहायचंच आहे. का पाहायचं आहे त्याचं कारण मी तुला सांगतो. काय म्हटलंय त्यांनी तर या उज्जैनीच्या नगरीमध्ये तुला मोठेच्या मोठे महाल दिसतील आणि ते महाल इतके मोठे आहेत की तुला जणू काही घरात न जातोय की काय असा भास निर्माण होईल. आकाशाला भिडतील इतके महाल आहेत तिथे. तू सहज त्यांच्या गच्चीमध्ये मावशील. काही तुला जागेची वगैरे काहीही कमी नाहीये. कुठल्याही वाड्यावर तू गेला किंवा कुठल्याही महालांवरून गेला तरी सुद्धा ते त्या महालाच्या गच्चीवर तू मावशील. इतक्या भव्य दिव्य गच्ची आहे. आणि पुढे त्या उज्जैनीच्या महालांच्या ज्या गच्ची आहेत त्या गच्च्यांवर जे टाईल्स लावलेत की नाही ते कशाचे आहेत? हिरे माणकांचे आहेत. त्याच्यामध्ये तू स्वतःला बघशील ना, तू स्वतःलाही नाही बघणार. इतके दिवस झाले तू निघाल्यास प्रवासात ना, एकदाही तुला असं वाटणार नाही की मी पाहावं स्वतःला त्या आरशांमध्ये. त्या आरशामध्ये स्वतःचं रूप बघण्यासाठी तरी ते उज्जैनीला जा रे. बघ उज्जैनी किती सुंदर आहे. आता हे झालं तिथल्या लोकांचं राहणीमान. आता उज्जैनीला गेल्यानंतर जर तू पुढे गेला नाहीस किंवा पुढच्या ठिकाणी गेला नाहीस तर कसं? उज्जैनीतल्या स्त्रिया, आहा हा काय सौंदर्य आहे त्या स्त्रियांचं. अगदी
पायाला अलते लावलेले आहेत, सगळ्या स्त्रिया अगदी रमणीय आहेत, गाता आहेत, कुठे वाद्यांचे आवाज चालले आहेत, कुठे गायन चाललंय, कुठे नृत्य चाललेलं आहे. सगळेजण अगदी विलासी आयुष्य जगतात आहे. आणि आता त्या उज्जैनीमध्ये आता हे सगळे भोगविलास झाले की आता पहिल्यांदा जायचं महादेवांना वर्णी द्यायला. कुठे? महांकालेश्वराच्या देवळामध्ये. आता उज्जैनीचं इतकं सगळं सौंदर्य बघत असताना तुला वेळ लागेल ना, कारण तुला कोणी बघतील, कोणी न्याहाळतील, तुलाही वाटेल अरे वा मला कोणीतरी बघताय, मग तू 10 मिनिटं थांबशील, त्या तुला न्याहाळत बसताना तू त्यांना न्याहाळशील, अशा अशा अशामध्ये संध्याकाळ होईल. मग संध्याकाळच्या वेळेला मात्र 5:30च्या ठोक्याला तू त्या महांकालेश्वराच्या देवळामध्ये हजर राहायलाच पाहिजे. कसा राहशील तू हजर? का जायचंय तुला महांकालेश्वराच्या देवळामध्ये? तर त्या महांकालेश्वराच्या देवळामध्ये तुला संध्याकाळची आरती मिळेल. जी आरती तू अटेंड केली पाहिजे, त्या आरतीला तुझी सेवा तुला द्यायची आहे. कशी देशील तू सेवा? असा मेघ खाली येणार आहे का पृथ्वीवर? मग तो तिथल्या अंगणामध्ये जाईल किंवा त्या परिसरात जाईल आणि मग तो म्हणेल मी मेघ आहे आणि मी सेवा, असं करेल का? नाही. मग तो असा प्रश्न विचारू शकेल ना की अरे मी कसं काय सेवा देऊ? त्याच्या प्रश्नाच्या आधी उत्तर तयार आहे यक्षाचं. यक्ष त्याला म्हणतो की थांब, असं म्हणू नकोस. इथे जी आरती होते संध्याकाळी त्याला मृदंग आणि पखवाजाची साथ असते. तिथे मृदंग जरी वाजत असले तरी तुझ्या गडगडाट हा मृदंगापेक्षा काही कमी आहे का? नाही. तुझ्यामध्ये असलेली जी वीज आहे ती वीज नृत्य करते. मग नृत्य आणि वादन या दोन्ही आणि तुझा आवाज म्हणजे गीत वाद्य नृत्य या तिघांचाही संयोग त्या ठिकाणी झाला, झाली तुझी सेवा. त्याच्यामुळे आरती होतपर्यंत फक्त गडगडायचं आहे, बरसायचं नाही. तिथे भरपूर लोक गोळा होणार आहेत, तिथल्यांची तारांबळ उडवायची नाही. तू आवाज करायचा पण तिथल्या वाद्यांना अनुरूप असाच आवाज तुझा झाला पाहिजे आणि ही सेवा दिल्याशिवाय पुढच्या मार्गाला तू जायचं नाहीस. असा त्या मृदंगरूपी म्हणजे जो गडगडाट होणार आहे तो मृदंगाप्रमाणे होईल आणि अशा आवाजाची तिथे सेवा देऊन त्या विद्युल्लतेने लोकांना घाबरवायचं नाहीये. फक्त नृत्य त्या विद्युल्लतेचं तिथे दिसलं पाहिजे, तेवढं फक्त तुला करायचं आहे. तेवढं नृत्य झाल्यानंतर आरती संपली की सगळे लोक तुला धन्यवाद देतील की अरे वा पावसाचं वातावरण होतं पण पाऊस काही आला नाही. तुझ्याबद्दल चांगले उद्गार काढतील, ते ऐकण्यास थांब, कारण आज कोणाबद्दल चांगलं बोलणं हे दुर्मिळ होत चाललंय. असं ते परोपकाराचं बोलणं तू ऐक. तुझ्याबद्दल सगळे जे छान बोलतील ते सगळं नीट आपल्या कानांमध्ये साठवून घे. रात्री तू थकला असशील, उज्जैनीमध्ये थांब. हक्काने सांगतोय बरं. आपण जसं म्हणतो आपल्याकडला एखादा पाहुणा आपल्या शहरात जात असेल तर आपण सांगतो तुम्हाला राहायला कुठलं घर नसेल तर आमच्या घरी जा, एक दिवस आराम करा रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी जा. तसं सांगतोय अगदी अक्ष की तू थकला असशील ना आता, दुसरीकडे कुठे थांबायला नाही सांगितलं त्याला. उज्जैनीला मात्र एक रात्र आराम कर बरं तू छान. भरपूर पाणी पिऊन घे, काय तुला पाहायचं आहे भरपूर वायू धूर सगळं घेऊन घे, स्वतःचं शरीर छान धष्टपुष्ट बनव आणि मग तुला पुढच्या प्रवासाला जायचंय. आता सकाळ झाली, उज्जैनी शहर सोडण्याची वेळ आली. जसा तू इथला सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दिनक्रम पाहिला तसा उज्जैनीचा सूर्योदय पहा. या सूर्योदयामध्ये झळाळणारी उज्जैनी बघ. परत एकदा त्या उज्जैनीचे आभार मान. बघ रे माझी उज्जैनी कशी आहे, मला सांगायला येशील मग की ती कशी दिसते? काय आहे माझ्या गावामध्ये काही बदल झाले का? माझ्या शहरामध्ये माझ्या नगरीमध्ये काही नाविन्य आहे का? हे सगळं मला येऊन सांग बरं. आणि आत्ता मात्र कुठलाही वेळ न दवडता पुढच्या मार्गाला जायचं आहे, ते म्हणजे कुरुक्षेत्र प्रदेशामध्ये तुला प्रवेश करायचा आहे. कुरुक्षेत्रातल्या भागामध्ये तू प्रवेश केल्यानंतर तुला तिथे तुझ्या आवाजापेक्षाही तिथे जे धर्मयुद्ध होऊन गेलं, या धर्मयुद्धाचे पडसाद ऐकायला मिळतील. तुला तिथे अर्जुनाच्या धनुष्यातनं निघणारे बाण दिसतील, तुला तिथे भरपूर रथांचे आवाज दिसतील, भरपूर तिथे झालेला जो संहार आहे किंवा अधर्माविरुद्ध धर्म असं जे युद्ध होतं त्या युद्धाचं जे साक्षीदार असलेलं जे काही सगळं दृश्य आहे, ती मृत्तिका तुला त्या ठिकाणी दिसेल, ती माती दिसेल, ते क्षेत्र दिसेल. तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा आवाज न करता फक्त यथेच्छ जलवर्षाव कर, कारण त्या ती जी भूमी आहे त्या भूमीवर अभिषेक तू केला पाहिजेस, इतकी पवित्र भूमी आहे ती. आणि अशा त्या पवित्र भूमीवर अभिषेक केल्यानंतर काही काळ तिथे थांब. तिथे थांबल्यानंतर तिथलं निरीक्षण कर. आठव तो महाभारतातला पराक्रम, आठव पांडवांनी केलेला पराक्रम, काय धर्मयुद्ध झाला, आठव ती भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली अर्जुनाला सांगितलेली जी गीता आहे त्यातलं तत्वज्ञान आठव. तू फक्त आठव. बघ सगळं दिसतंय का तुला? तिथे तुला जाणवत आहे का ते? या सगळ्या संवेदना तू जागृत कर. आणि नंतर मात्र आता हळूहळू करत, खूपच मोठा झाला ना रे रस्ता, पण आता अगदी थोडंसं राहिलंय.
मला कळतंय तुला एकट्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे, पण तू एकटा नाही आहेस. तुझ्यासोबत कोण आहे माहिती आहेत का? जे मायग्रेटिंग बर्ड्स असतात ना, जे एका प्रदेशातनं दुसऱ्या प्रदेशांमध्ये जातात, त्या बलाका सुद्धा तुझ्यासोबत येणार आहेत. तुझ्या अंगा खांद्याभोवती अशा सगळ्या फेर धरून, म्हणजे ते सगळे जे ज्या बलाका आहेत किंवा तत्सम काही पक्षी आहेत जे आकाशामध्ये उंच विहार करतात, हे सगळे तुझ्याभोवती फेर धरून नाचणार आहेत. त्याच्यामुळे तुला काही काळजी नाही, तू रस्ता चुकत नाही, तू बरोबर जाऊन पोहोचतो. प्रत्येक प्रदेशामध्ये तुला कोणी ना कोणी मार्गस्थ किंवा कोणी ना कोणी सोबती मिळणार आहे. त्याच्यामुळे तू असं म्हणू नकोस की नाही आता मी खूपच थकलो, आता मी पुढे जात नाही. असं करायचं नाही तू. पुढच्या मार्गासाठी मी भरपूर तुझे साथीदार तिथे योजलेले आहेत. मी सांगण्याच्या आधीच ते तुला मार्ग दाखवायला येतील, ते तुझ्यासोबत येतील. तुम्ही छान गप्पा मारा, एकमेकांची सुखदुःख जाणून घ्या आणि पुढच्या मार्गाला जा. आता पुढचा मार्ग आलेला आहे, इतका सुंदर प्रदेश आहे. तो प्रदेश आहे कैलास पर्वत. या कैलास पर्वताचं वर्णन केलेलं आहे त्यांनी 58व्या श्लोकामध्ये. कैलास पर्वत कसा दिसणार आहे तुला त्या आकाशातनं? आजकाल आपल्याला भरपूर माहिती आहे, जे तिथनं जातात विमानामध्ये बसतात तेव्हा सांगतात की पाहून घ्या कैलास पर्वत दिसतो आहे. त्या कैलास पर्वताचं वर्णन केलेलं आहे यक्षानी. गत्वा चोर्ध्वम दशमुख भुजोच्छ्वासितम प्रस्थसंगे कैलासस्य त्रिदशवनिता दर्पणस्यातिथि स्यः शृंगाच्छाये कुमुदविशतेर्यो वितत्य स्थितं खं राशीभूता प्रतिदिनमिव त्र्यंबकाट्यः सः. कसा आहे तो कैलास पर्वत? तर रावणाच्या हातांनी ज्या पर्वताचे सांधे खिळखिळे झालेले आहेत, रावणाने अगदी गदागदा हलवलेला आहे तो कैलास पर्वत, असा तो कैलास पर्वत आता तुझ्या दृष्टीस पडणार आहे. हिमाच्छादित सगळा पूर्ण पर्वत. पण तुला कळेल रावणाने ज्याचे सांधे अगदी खिळखिळे केलेले असा तो कैलास पर्वत दिसेल. आणि पुढची कल्पना खूपच सुंदर आहे. काय म्हणतो तो? त्रिदश वनिता दर्पणस्या तिथीस्या. त्रिदश म्हणजे देवतांच्या वनिता म्हणजे स्त्रिया. देवतांच्या स्त्रिया आरसा म्हणून ज्या कैलास पर्वताकडे बघतात, तो कैलास पर्वत तुला बघायला मिळणार आहे. देवतांकडे काही आरसे नाही आहेत, आपल्या घरात असतात तसे. त्या कुठे बघतात आरसा म्हणून? कैलासाकडे बघतात. कैलास पर्वतावर स्वतः कशा नटल्या आहेत, काय अलंकार घातले, स्वतःचं प्रतिबिंब त्यामध्ये बघतात. असा तो कैलास पर्वत आहे. त्याच्यामुळे त्यांचं प्रतिबिंब दिसतं तर तू तर सुंदरच दिसशील रे त्याच्यामध्ये. आणि असं दिसल्यानंतर मात्र शृंगोच्छाये, त्या कैलास पर्वताच्या शुभ्र शिखरांवर रोज काय होतं, बर्फ पडतो. त्याच्यामुळे त्याच्या ज्या शिखरांमध्ये ज्या राशी आहेत त्या वाढत असतात. आणि अशा त्या शंकराचं जणू काही ते हास्य आहे, हास्याप्रमाणे दिसेल तुला ते वाढणाऱ्या राशी. अशा त्या शंकराच्या विशाल हास्याचा आस्वाद घे. शंकर जणू काही आपल्याकडे बघून स्मित हास्य करून आपलं स्वागत करतायत की काय, असं तू समज. आणि त्या कैलास पर्वताचा पाहुणा हो. कुठे सांगितलं त्याला? उज्जैनीला एक रात्र थांबायला सांगितलं, आणि आता कैलास पर्वतावर हक्काने सांगतोय तो तुला थांबायचंच आहे तिथे. कारण भगवान शंकरांनी तुझं स्वागत केलेलं आहे हसून. आणि सगळ्या स्त्रिया त्या दर्पण म्हणून त्याच्याकडे बघतात आहे, म्हणजे जणू काही त्या तुला पुष्टी देत आहेत की ये मेघा, तुझं स्वागत आहे या कैलास पर्वतावर, असं जणू काही ते तुला म्हणतायत. असं करत करत तू त्या कैलास पर्वताचा पाहुणा हो. नुसता कैलास पर्वताचा पाहुणा होऊ नको, तर कैलास पर्वतावर कशा पद्धतीने पार्वतीचा रोजचा नित्यक्रम चालतो ते सुद्धा तुला बघायला मिळेल. पार्वतीचा नित्यक्रम काय आहे तर हेमांभोज प्रसविसलेला मानसा साध्य दान. त्या संपूर्ण कैलास पर्वताच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये अगदी आनंदाने विहार करणारी शंकर पार्वती बोलतायत एकमेकांशी संवाद साधताना, असं सुद्धा कल्पना तू तिथे करून बघ. आणि त्या आजूबाजूचं जे पाणी आहे, कैलास पर्वत आता तर बर्फाच्छादित आहे, पण तरी सुद्धा तिथे ज्या काही जलराशी तुला दिसतील त्या नुसत्या जलराशी नाही, ते तीर्थ झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं प्राशन कर. जर तुला तहान लागली असेल तर तिथलं पाणी पी, इथल्या कुठल्याही बाजूच्या ठिकाणचं पाणी पिऊ नकोस. आणि अशा त्या कैलास पर्वताचा आनंद घे. आणि आत्ता मात्र तू अगदी 2 बोटं राहिल्यास बरं माझ्या नगरीमध्ये जायला. तर आता कैलास पर्वतानंतर तुझा हॉल्ट झाला, आराम झाला की त्याच्यानंतर आता तू जायचंय मानस सरोवरामध्ये. काय आहे मानस सरोवर? तर मानस सरोवर असं, हे माम भोज प्रसविसलेला मानसा साध्य दान कुर्वन् कामं क्षणमुखपट प्रीतिर्मय ऐरावतस्य धुन्वन् कल्पद्रुम किसलयान अंशुकानीव वातैर नाना चेष्टे जदल ललितेर निर्विशेषतम नगेंद्रम. काय आहे मानस सरोवर? ते हे मानस सरोवर
जणू काही सुवर्ण कमळ निर्माण करणारं पाणी आहे त्या मानस सरोवरामध्ये. सोन्याची कमळं येतात मानस सरोवरामध्ये असं म्हणतात. सोन्याच्या कमळांना ज्या पाण्याची आस आहे किंवा जे पाणी हवं आहे ते मानस सरोवरातनं जातं आणि तिथे रेशमी वस्त्राप्रमाणे असलेले कल्पवृक्ष तुला बघायला मिळतील. रेशमी वस्त्र कसं असतं, त्या रेशमी वस्त्राप्रमाणे असलेले तरल असे कल्पवृक्षाचे अंकुर तुला त्या ठिकाणी दिसतील. आणि त्या मानस सरोवरावर मात्र तुला जितकं हवं तितकं तू खेळू शकतोस. कारण आता याच्या पुढे अगदी तू माझ्या दाराच्या बाहेर उभा आहेस, आता माझ्या नगरीचं दार आणि मानस सरोवर अगदी असं गेट क्रॉस केलं की तिकडे माझी नगरी आणि इकडे मानस सरोवर, असं आता तू या ठिकाणी उभा आहे. त्याच्यामुळे आता तू या मानस सरोवरावर कितीही वेळ आनंद घेतलास, कितीही वेळ विश्राम केलास तरी हरकत नाही. पण निरोप अजून तुला सांगितलं नाहीये तुला काय करायचंय. त्याच्यामुळे आता ते बाकी आहे. तर मानस सरोवरापर्यंत तू आलेला आहेस, त्याच्यामुळे आता इथे थांब. थोडासा दीर्घ श्वास घे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर आजूबाजूच्या सौंदर्यांना बघून घे. हे कधी बघायला मिळणार नाही बरं तुला, हे सगळं स्वतःच्या नजरेमध्ये साठवून घे असं त्याला म्हणतो. आणि इथे मेघदूतातला जो पूर्व भाग आहे ज्याच्यामध्ये पूर्ण मेघमार्ग सांगितलेला, तो पूर्व भाग इथे आपल्याला श्लोकांच्या माध्यमातून संपन्न झालेला दिसतो. आणि मग उत्तर मेघाची सुरुवात होते. पूर्व मेघ आणि उत्तर मेघ अशा दोन भागांमध्ये मेघदूत असल्यामुळे पूर्व मेघामध्ये अशा पद्धतीने यांनी मार्ग सांगितले आणि असं करत करत त्याला मानस सरोवरापर्यंत आणलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये काय होतं तर उत्तर मेघातल्या पहिल्या श्लोकामध्ये त्या यक्षाच्या नगरीचं वर्णन केलेलं आहे. नेमकी काय आहे अलका नगरी, आपल्याला तर खूप उत्सुकता असली पाहिजे, कारण ती नगरी मुळात नाहीच आहे कुठे. त्याच्यामुळे त्या नगरीमध्ये नेमकं दडलं तरी काय आहे हे आपल्याला बघायला मिळेल ते उत्तर मेघाच्या पहिल्या श्लोकामध्ये. तो श्लोक असा आहे, विद्युन्वंतम ललित वनिता सेंद्र चापम सचित्रा संगीताय प्रहत मुरजा स्निग्ध गंभीर घोषम अंतस्तोयम मणिमुन भूयो तुंगम अभृंगला ग्रहा प्रासादात स्वाम तुलयितुमलम यत्र तैस्तैर्विशेषः. की अशी ही अलका नगरी आहे जिथे सुंदर स्त्रिया आहेत. जिथे जशी तुझ्याकडे विद्युल्लता आहे तर आमच्याकडे सुंदर स्त्री आहे. तुझ्याकडे जर गडगडाटासारखं मृदंग वादन आहे तर आमच्याकडे मृदंग वादन करणारे वादक आहेत. तुझ्याकडे जर आमच्याकडे राजमहाल आहेत तर तुझ्याकडे असलेली उंची आहे. अशा कॉम्पिटिशन मध्ये अशी स्पर्धात्मक आहे. म्हणजे तू जितका श्रेष्ठ तशीच अलका नगरी सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि अशी माझी अलका नगरी या ठिकाणी आत्ता तुला प्रवेश करायचा. प्रवेशद्वारात आता झालं, मानस सरोवरावर आनंद घेतलास, आल्हादमय झालास, सगळ्यांना आनंद दिलास तुझ्या येण्याचा. आता मात्र अलका नगरीमध्ये आतमध्ये तुला शिरायचं आहे. आतमध्ये शिरल्यानंतर तुला प्रश्न पडेल की आता एवढ्या मोठ्या अलका नगरीमध्ये यक्षाचं घर कोणतं, कारण काही घरावर पाट्या लिहिल्या नव्हत्या की इथे इथे हे राहतात इथे तिथे ते राहतात. मग कसं समजेल. मग त्याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की या अलका नगरीमध्ये तू आला हे तुला कसं कळेल. त्याच्यासाठी त्यांनी दुसऱ्या श्लोकाची योजना केलेली आहे की ही अलका नगरी, आता एक एक विशेषण तो सांगतोय. या अलका नगरीमध्ये 6 ऋतूंमध्ये येणारी सगळी फुलं एकाच दिवशी उमलताना तुला दिसतात. ज्या दिवशी तुला मोगरा दिसेल त्या दिवशी तुला कुंद पण दिसतील. ज्या दिवशी तुला जास्वंद दिसेल त्या दिवशी तुला कमळही दिसेल. त्याच्यासाठी ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर वाट बघायची गरज नाही. अशी अलका नगरी आहे ज्याच्यामध्ये 6 ऋतूंमधले 6 फुलं सगळे, ऋतुकालोद्भव वगैरे संकल्पनाच नाही आहे आमच्याकडे. आमच्याकडे सगळं एकाच दिवशी तुला बघायला मिळेल. त्याचं उदाहरण देताना ते म्हणतात की आमच्याकडे कमळ आहे, शरदामध्ये शरदात येणारं कमळ, हेमंतामध्ये येणारा कुंद आहे, शिशिरामध्ये येणारा लोध्र नावाचं फूल आहे, कुरबक वसंत ऋतूमध्ये येणार आहे, ग्रीष्मामध्ये येणारा शिशिर आहे आणि नीप, हे जे नीप नावाचा वृक्ष आहे तो वर्षा ऋतूमध्ये आढळतो. तो तुला एकाच ठिकाणी बघायला मिळेल. याच्यावरून तू समजून की अलका नगरी काय. 6 ऋतूंचे 6 सोहळे बघण्याची गरज नाही. एकदाच जा, एका दृष्टिक्षेपामध्ये 6 ऋतू, त्याच्यामध्ये निर्माण झालेले सगळे फुलं, सगळं तुला त्याच दिवशी बघायला मिळेल. इतकी संपन्न नगरी आहे आमची. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की आता झाला, आता तू हळूहळू बगीचामध्ये आलास, बगीचामधनं पुढे गेलास, बगीचामध्ये तुला हे सगळं निसर्ग सौंदर्य दिसलं. त्याच्यानंतर तो असं सांगतो त्यांना की आता या सगळ्यांमध्ये सगळ्या पद्धतीने संपन्नता आहे. इथे यांचं घर तिथे त्यांचं घर, कोणाहीकडे अगदी तुम्हाला गरिबी म्हणा किंवा अशा अवकळा पसरलेली घरावर दिसणार नाही. पण मात्र
मला असं वाटतं की माझं घर तुला या सगळ्या घरांपेक्षा थोडं वेगळं दिसेल. कसं दिसेल? त्याचं वर्णन केलंय यक्षाच्या घराचं. तत्रागारम धनपती गृहन उत्तरेणात्स्मदीयम दूरालक्ष्यम सुरपती धनुश्चरुणास्तोरणेन यस्योपान्ते कृतकतनया कांतया वर्धितो मे हस्तप्राप्य तबकनमितो बालमंदार वृक्ष. एक्झॅक्ट घराचा पत्ता सांगितलेला, लँडमार्क पण नाही, घरासमोर जाऊन उभं केलेलं आहे मेघाला. कसं आहे माझं घर? तत्र आगारम म्हणजे त्या कुबेराच्या महालातना पुढे आल्यानंतर धनपती गृहे, धनपती कुबेराच्या ग्रहाच्या घराच्या उत्तर दिशेकडे, कुबेराचं घर ज्या दिशेला त्यातनं उत्तर दिशेकडे माझं घर तुला दिसेल. आणि माझ्या घराला कुठल्याही प्रकारचं तोरण आंब्याच्या पानांचं झेंडूच्या माळा लावलेल्या नाहीत. आमच्या सगळ्यांच्या घराला एकच तोरण असतं, ते म्हणजे इंद्रधनुष्यांचं तोरण. कोणाचंही घर तू बघ, सगळ्यांच्या घराला इंद्रधनुष्यांचंच तोरण तुला दिसेल. आणि अजून परफेक्ट माझं घर, आता सगळ्यांच्याच घराला इंद्रधनुष्याचं तोरण आहे, मग यातलं तुझं नेमकं कोणतं असा प्रश्न तू येण्याआधीच मी उत्तर सांगतो ना तुला. असं उत्तर दिलेलं आहे यक्षाने की असं घर आहे माझं, ज्या माझ्या घराच्या पुढे एक मंदार वृक्ष आहे. बालमंदार वृक्ष छोटस आहे ते रोपटं किंवा तो वृक्ष. आणि कसा आहे तो? माझ्या पत्नीने पुत्रवत त्याच्यावर प्रेम केलेलं आहे, असा छोटासा मंदार वृक्ष दिसेल. त्या मंदार वृक्षासमोरचं जर कोणतं घर असेल, कोणाच्याच घरासमोर तुला दिसणार नाही, माझ्या पत्नीने स्वतः लावलेला आहे बरं, स्वतःसाठी. त्याच्यामुळे तो मंदार वृक्ष ज्या घरासमोर दिसेल ते घर माझं. बस. त्याच्यामुळे कोणाला हे कुठे राहतात, मग इथनं डावीकडे जा, काही विचारायची गरज नाही कुठे थांबून. मी तुला सांगतो, इथनं निघाल्यानंतर असा असा मार्ग, तिथनं असं कुबेराचं घर, उत्तर दिशेला माझं घर, माझ्या घराच्या पुढे इंद्रधनुष्याचं तोरण, त्या तोरणाच्या पुढे गेल्यानंतर बालमंदार वृक्ष ज्या घराच्या पुढे दिसेल ते घर माझं. आणि या माझ्या घरामध्ये तुला एक प्रकारची म्लानता दिसून येईल, कारण घरातला कर्ता पुरुष म्हणजे मी नाही. मी नसल्यामुळे तिला काहीच करण्याचा उसंत मिळत नाही म्हणा, किंवा तिला काही सुचत नाहीये, ती सुद्धा दुःखात आहे. तिला कळत नाही की असं एकदम काय झालं की आम्हाला भेटता आलं नाही, मला काहीच न सांगता हे असे कसे निघून गेले, या विचारांमध्ये ती आहे. तिला काहीही करावंसं वाटत नाहीये. घरामध्ये सगळं आहे, संपन्नता आहे, दागदागिने आहेत, सगळं आहे, पण ती काहीही तिने शृंगार केला नसेल, कुठल्याही प्रकारचे विविध प्रकारचे उपचार केले नसतील, तिने काही केलं नसेल, हे मी तुला लिहून देतो. इतकं आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही राहतो दोन शरीरांमध्ये, पण आमचं प्राण मात्र एकच आहे, असं सुद्धा यक्ष त्या ठिकाणी म्हणतो की मी तिला न सन्नच ओळखतो की तिची काय स्थिती झाली असेल. आणि आता एकदम बेल वाजवून दारासमोर उभा नको राहू, थोडस थांब, पद्धत आहे. तू कोण आहेस? परपुरुष आहेस. कोण आहेस ती तुला ओळखत नाही, मी तुला पाठवलेलं आहे हे तिला माहिती नाही. त्याच्यामुळे एकदम कोणासमोर असं मान वर करून जायचं नाही. ती एकटी आहे घरामध्ये, आणि तू असा अवाढव्य बलाढ्य, तुला बघून जर ती घाबरली तर. त्याच्यामुळे मी सांगतो तसं तसं तू कर. मग काय करू मी? तू काय सांगतोस मला? त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की एकदम घरासमोर जाऊन ते घराला अंधारून टाकू नकोस, तर थोडासा मागे जा. त्या महालाच्या कुठल्या तरी खिडक्यांमधून तुला घरातना एक अंदाज घेता येईल की घरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. आजूबाजूच्या परिस्थितीचा थोडासा विचार कर आणि नंतर तू प्रवेश करायचा की नाही ठरव. कारण मी तिथे सांगायला असणार नाही की हं आता एंट्री घे, नाही, ते तुला तुझं मॅनेज करायचं आहे, तुला तुझं बघायचं आहे. त्याच्यामुळे त्याला भरपूर सांगतो तो की ती अशी असेल, ती कृश झाली असेल, तिला कशात इंटरेस्ट नसेल, कुठल्याही गोष्टींमध्ये तिने रस घेतलेला नसेल, एक तर ती कुठेतरी मान खाली घालून पडलेली असेल, म्लान झाली असेल, दुःखीत असेल बिचारी, रडून रडून तिचे डोळे सुजले असतील, तिचे केश संभार मुक्त पडला असेल, तिने अलंकार धारण केले नसतील, तिने वस्त्र सुद्धा बदलले नसतील, घरामध्ये कुठल्याही प्रकारचं चैतन्य तुला दिसणार नाही, मात्र त्या उंबरठ्यावर तुला फुलांची अशी सेज दिसेल. कशासाठी ठेवलेत तिने फुलं? दिवस मोजण्यासाठी. की तिने त्या उंबरठ्यावर फुलं ठेवल्यात की हां आजचा दिवस गेला, फुल तिने उंबरठ्यावरून खाली केलं. दुसरा दिवस गेला, ती दिवस तिला काही कळत नाहीये, ती उंबरठ्यावर फुलं ठेवत्या, ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी उंबरठ्यावरची फुलं चालली जातील, मी अजून आलो नाही ना, त्याच्यामुळे ती दिवस मोजते. अरे तिला त्याचं सुद्धा गणित कळत नाहीये की किती दिवस नेमके झालेले आहेत, तिला कशाचाच अंदाज लागत नाहीये. अशी ती बिचारी तुला उंबरठ्यावर किंवा घरातल्या कुठल्या तरी एखाद्या भागामध्ये म्लान झालेली, दुःखित झालेली, सगळं तेज तिच्या चेहऱ्यावरचं
चाललं गेलेलं अशी तुला दिसेल. आणि आता मात्र घरातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन तुला कसं बघायचं आहे तिला, तर एभी साधो हृदय निहितेर लक्षणेर लये येथः द्वारोपान्ते लिखित वपुषो शंख पद्मौ च दृष्ट्वा क्षामच्छायं भवनमधुना मद्वियोगेन नूनं सूर्यापाये न खलु कमलं पुष्यति स्वामभिख्याम. एक उपमा केली आहे कालिदासांनी इथे, की ज्याप्रमाणे सूर्य मावळल्यानंतर कमळ म्हणा किंवा सगळी फुलं जसं आपला जीव टाकून देतात किंवा कोमेजून जातात, मी सूर्य जर असेल, ती जर कमलिनी असेल, तर मीच जर नाही, तर तिने सुद्धा तिचं जे स्वरूप आहे किंवा तिचं जे सौंदर्य आहे, हे जसं त्या कमळाचं जसं सगळं गळून पडतं, त्याप्रमाणे ती सुद्धा निर्विकार आणि सौंदर्यविहीन दिसेल रे तुला. इतकी दुःखात आहे माझी पत्नी. म्हणजे माझ्या अवस्थेपेक्षा मला तिच्या अवस्थेबद्दल वाईट वाटतंय, की तिला कोणीच नाहीये तिथे. एका महालामध्ये बसलेली आहे. तिचं काय दिनक्रम चाललेला आहे तिचं तिला कळत नाहीये. तिला कुठल्याही गोष्टीची कुठले भ्रांत नाहीये. दुःखामध्ये आहे. माझ्यापेक्षा मला तिची काळजी आहे, म्हणून मी इतकं तुला म्हणतोय की माझा निरोप घेऊन जा रे. असं करत करत त्याने घराचं वर्णन केलं. आणि नंतर मात्र त्याच्यातले 21वा जो श्लोक आहे उत्तर मेघातला, त्याच्यामध्ये त्याच्या पत्नीचं केलेलं वर्णन आहे. तिथे बसलाय तो रामगिरीवर. पण रामगिरीतनं अगदी अलकानगरीमध्ये तुला अशीच पत्नी माझी दिसेल असं शब्दचित्र जणू रेखाटलंय त्यांनी. वर्णन करताना तो म्हणतो, तन्वी श्यामा शिखर दिशिना पक्व बिंबाधरोष्ठी मध्ये क्षामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्न नाभिः श्रोणी भारा दलसगमना स्तोक नम्रास्तनाभ्याम या तत्र स्यात् द्युविती विषये सृष्टिरादैव्य धातू. वा, काय कल्पना केली आहे की या ब्रह्मदेवानी सगळ्यात पहिल्यांदा जिला जन्माला घातलं असेल, ती म्हणजे माझी पत्नी आहे. या तत्र स्यात् युवती विषय, म्हणजे ही माझी पत्नी असा विषय आहे ब्रह्मदेवासाठी. सृष्टिरादैव्य धातू, तिच्यासारखं दुसरं कोणीच नाही, इतकी अद्वितीय माझी पत्नी. पण आता कशी झाली आहे ती, तन्वी श्यामा, रोड झाली आहे, कृश झालेली आहे आणि सडपातळ बांधायची आहे. सावळी आहे माझी पत्नी दिसणारी. तिचे दात अगदी निमुळते आहेत. तिची नजर चंचल आहे, कुठेच दिसत नाहीये, शोधते आहे ती मला. त्याच्यानंतर ती अगदी उदास होऊन अशी झुकून बसलेली आहे. आणि ब्रह्मदेवाची पहिली रचना म्हणजे माझी पत्नी आहे की काय, इतकी सुंदर आहे माझी पत्नी दिसायला. आता त्याच्यामध्ये भर होण्यापेक्षा विरहामध्येच ती बिचारी कोमेजून गेली असेल. पण आता परिस्थितीच अशी आहे, त्याला तरी आपण काय करणार. आणि त्याच्यानंतर हे सगळं तू बघितल्यानंतर एकदम तिला तुझ्या आवाजाने ती घाबरेल. त्याच्यामुळे थोडेसे नियम किंवा थोड्याशा सौजन्यशीलता पाळायची आहे. त्याच्यासाठी आता यामध्ये एक श्लोक दिलेला आहे कालिदासांनी, की एखादा दूत म्हणून जाताना दूताने निरोप कसा सांगितला पाहिजे याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. की तामुत्थाप्य स्वजलकणिका शीतलेनानिलेन, की तुझं ज्या वेळेला तू निरोप देण्यासाठी तिथे जाणार आहेस किंवा ज्या वेळेला तू निरोप देण्याचं योजणार आहेस, की आता तुला जर वाटले की परिस्थिती चांगली आहे बा आणि आता आपण निरोप द्यायला हरकत नाही, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुला काय करायचं आहे, तर तू गेल्यानंतर जर ती झोपलेली जर तुला दिसेल, म्हणजे जर तू पोचला त्या खिडकीपर्यंत आणि तुला जर असं दिसलं की हिला झोप लागली आहे, त्यावेळेला तिच्या मागे गडगडाट करून घाबरवू नको. तिला जर गडगडाट होऊन जर ती घाबरली, तर मात्र स्वप्नामध्ये आमची जर भेट होत असेल तर ती सुद्धा होणार नाही. त्याच्यामुळे स्वप्नभंग करू नकोस तिचं. थांब, घटकाभर प्रहरभर तिथे जरा थांब. आणि नंतर मात्र तू हळूहळू तिला हळूहळू आवाजांनी जाग कर. एखाद्या गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीला आपण कसं उठवतो, हळूहळू करत आपण त्याला जाग करतो, त्याप्रमाणे तो असं म्हणतो, तामुत्थाप्य स्वजलकणिका शीतलेना निलेन, तुझ्या जलकणांनी शीतल झालेल्या वाऱ्याने तिला उठव. तुझ्या तुझ्यामध्ये जे जलकण आहे त्यांनी जो वारा गार झालेला आहे, त्या वाऱ्याने हळू तिच्यावरून जर स्वतःला फिरवलं म्हणा किंवा तिथनं जर विहार केला, तर कदाचित तिला त्या थंड वाऱ्याच्या झुळकीने जाग येईल आणि रानजाईच्या कळीप्रमाणे ताजी तवानी झालेली ती तुला दिसेल. त्याच्यानंतर आश्चर्यचकित नजरेने, अरे इथे कसं काय आलास, असं ती तुझ्याकडे जेव्हा बघेल, तुला बघायचं नाहीये, ती तुझ्याकडे बघेल, पण त्यावेळेला तुझ्या बायकोला समोर ठेव आधी, म्हणजे कोणाला, विद्युल्लतेला. वीज चमकेल, विजेला आधी तिला बघायला सांग. एकदम स्त्रीकडे पाहायचं नाही. एकटी आहे ती घरामध्ये,
त्याच्यानंतर प्रोषित भर्तृका आहे, पती नाहीये तिचा, दुःखामध्ये विरहामध्ये. तुझ्या पत्नी, बायका बायकांना आधी बोलू दे. विद्युल्लतेने थोडंसं चमकव, विद्युल्लता आणि तिची भेट होईल म्हणजे तिची नजर थोडीशी जाईल की अच्छा मेघ आला आहे, विद्युल्लतेसहित आला, त्याच्यामुळे आता ती तुझ्यावर विश्वास ठेवेल. आणि मग विद्युल्लतेसहित म्हणजे गडगडाट एकीकडे करायचं नाहीये, तुला तिथे राहून बोलायचं आहे, म्हणजे हळूहळू घोष करायचा आहे तुला, हळूहळू अगदी हलके आवाज तुझे द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर विद्युल्लता चमकत असताना तुला तिला निरोप सांगायचा आहे. तुझा आवाज म्हणजे काय, तुझा सौम्यपणे होणारा गडगडाट. आणि त्याच्यानंतर तो निरोप सांगितल्यानंतर मात्र त्या संपूर्ण निरोप सांगत असताना मान खाली घालून निरोप द्यायचा आहे तुला, अगदी मन लावून. आणि तिला सांगायचं आहे की तू कोण आहे. आता याच्यातली जी कल्पना आहे ती कालिदासांनी सीता आणि हनुमंताचा जो प्रसंग झाला तो अशोकवनातला, की मुद्रिका नेली होती आणि मग हनुमंताने सांगितलं होतं की मी रामाचाच दूत आहे, असं तिला काहीतरी पटवून दे. त्याच्यासाठी मी तुला हे माझं कंकण देतो जे माझ्या हातातनं गळून पडलेलं आहे, ते गळून पडलेलं कंकण तिला दे आणि सांग की हो, हे कंकण तुझ्या पतीनीच मला दिलेलं आहे आणि मी त्याचाच निरोप घेऊन आलेलो आहे. त्याचा निरोप काय द्यायचा आहे तुला, तर त्याचा निरोप देत असताना तो असं त्याला म्हणतो की लवकरात लवकर, की नन्वात्मानं बहुविगणयनान मेवावलंबे, ही खूप काळ झालाय आपला विरह होऊन, पण मी लवकरात लवकर तुला येऊन भेटील, कारण नीचैर गच्छेर उपतिर दिशा चक्रने मी क्रमेण, की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख असं हे चक्राप्रमाणे चालू असतं. त्याच्यामुळे कोणतीही परिस्थिती ही सतत स्थिर नसते. तर आत्ता हे जर दुःख असेल तर निश्चित पुढचा सगळा काळ आपण आनंदाने घालवू. मी इथे बरा आहे, तू सुद्धा तुझी काळजी घे, काळजी करू नकोस, मी लवकरच तुला भेटायला येईल. आणि ज्या वेळेला विष्णू उठतील निद्रेतनं त्यावेळेला माझा हा शाप संपेल आणि मात्र मी तुला भेटायला नक्की येईल, एवढं तुला तिला निरोप सांगायचा आहे. आणि निरोप सांगितल्यानंतर आता मात्र आपण जाऊन पोचलो आहे कुठे, यक्षपत्नीच्या खिडकीमध्ये उभा असलेला मेघ आणि विद्युल्लतेसोबत. पण आत्ता गोष्टीला सुरुवात झाली आहे. काय, तर अजूनही यक्ष आणि मेघ हे असेच उभे आहेत. हा सगळा निरोप, हा सगळा मार्ग सांगताना यक्ष असाच उभा आहे जो तुम्हाला चित्रात दिसतोय, मेघ त्याच्या समक्ष उभा आहे. अजून मेघ प्रवासाला गेलेला नाही, पण आपण मात्र प्रवासाला जाऊन अलकानगरीपर्यंत जाऊन यक्षिणीला निरोप देऊन परत सुद्धा येतो. पण आत्ता इथे शेवटच्या श्लोकामध्ये यक्ष मेघाला असं सांगतो की एतत् कृत्वा प्रियमनुचित प्रार्थना वर्तितो मे सौहार्दार्द्वा विधुर इति वा मय्युनत क्रोश बुद्ध्या ईष्टान देशा जलद विचर प्रावृषा संभृत श्री मा भूदेवम क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगः. मी स्वतः शापग्रस्त आहे, त्याच्यामुळे जो व्यक्ती पीडित असतो त्याच्या तोंडातनं वाईटच गोष्टी निघतात. पण यक्षाचं इथे विवेक किती जागृत आहे बघा. तो काय म्हणतो की मी शापग्रस्त आहे, पण मी तुला एवढंच म्हणेल की जसा माझ्या आणि माझ्या पत्नीचा वियोग झाला तसा तुझ्या आणि तुझ्या पत्नीचा म्हणजे विद्युल्लतेचा कधीही वियोग होऊ नये. शापापासून सुरू झालेलं हे काव्य आता आशीर्वादावर येऊन संपतं. म्हणजे आपल्याला अपेक्षित असतं की यक्ष इतका दुःखात आहे तर यक्ष कदाचित त्याला असं म्हणेल की मला दुःख मिळालं तर तुला पण दुःखच मिळालं पाहिजे. पण तो काय म्हणतो की नाही, विरह काय असतो हे मी बघतोय, त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेल, माझी एवढीच प्रार्थना आहे की जसा माझा झाला तसा तुझ्या आणि तुझ्या पत्नीचा कधीही विरह होऊ नये. आणि आता मात्र तू या मी सांगितलेल्या मार्गाचं क्रमण कर आणि माझ्या पत्नीपर्यंत हा निरोप अगदी मनापासून आणि जितक्या भावनेने मी तुला सांगितलंय तितका मात्र तू तिला पोहोचव. एवढं इथे यक्ष मेघांना सांगतो. आणि इथे यक्ष बोलायचं थांबतो आणि मेघ आता पुढच्या मेघमार्गाच्या प्रवासाला लागलेला आपल्याला दिसतो. आपण मात्र तो संपूर्ण प्रवास फिरून, सगळे प्रदेश फिरून आपण त्या यक्षपत्नीसमोर उभा आहोत असं आपल्याला वाटतं, पण वास्तविक पाहता काव्यामध्ये अजूनही यक्ष आणि मेघ समक्ष उभे आहेत. अजून यक्षाने त्याला आज्ञा दिलेली नाहीये निघायची. त्यांनी काय सांगितलं की पहिले मार्ग सांगील, पत्नी कशी आहे सांगील, घर कुठे आहे ते सांगील आणि शेवटी तिला निरोप सांगील. असा तो शेवटी त्यांनी निरोप दिला, त्याला आशीर्वाद दिला, त्याला शुभेच्छा दिल्या, त्या सहजीवनाला भरपूर आशीर्वाद दिले आणि आता मात्र त्याला आज्ञा दिली की आता मात्र तू या मार्गाला पुढे जाऊ शकतोस.
तर अशी ही कालिदासांची जी लेखनी आहे ही आपल्याला इतक्या अद्भुत चमत्कृती बघायला मिळतात आणि इतक्या अद्भुत चमत्कृती अनुभवायला मिळतात की ज्याची आपण स्वप्नात सुद्धा कल्पना करू शकत नाही. पण अशा या कालिदास दिनाच्या निमित्ताने या मेघदूत नावाच्या खंडकाव्याचं अजरामर असणारं जे स्वरूप आहे हे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपल्याला वृद्धिंगत होताना दिसतं. असा हा कालिदास सगळ्यांनी एकदा तरी अभ्यासावा, याच्या काव्याचं आस्वाद आपण घ्यावा. यासाठी खरं तर हा कालिदास दिन आपण साजरा केला पाहिजे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या निर्माण झालेल्या कलाकृतींसाठी. तर असा जो प्रवास आहे तर तो प्रवास आपण सगळ्यांनी सहप्रवासी होऊन अनुभवला. त्याच्यामुळे आता आपण परत रामगिरीवर येऊया आणि रामगिरीतनं आता आपण सगळे त्या मेघाला पुढच्या मार्गासाठी उद्युक्त करूया. आणि अशा पद्धतीने या काव्याचा आपण आस्वाद घेतला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर सुंदर कल्पनाविलास, अतिशय सुंदर मांडणी आणि तितक्याच रसिकतेने केलेले त्याचे विवेचन, यामुळे हा सगळा जो प्रवास आहे तो डोळ्यासमोर उभा राहिला. अ, खरं सांगायचं तर आत्ताच्या भाषेमध्ये मीटिंगमध्ये असलेले 90 जण, एकही जण मीटिंग सोडून गेला नाही. यात खरी कालिदासांची जादू आपल्याला दिसून येतं. इतक्या वर्षानंतर ही कालिदासांची जादू काय आहे ती आपल्याला इथून दिसून येते. आणि अ, कालिदासांच्या जादू सोबतच ज्या पद्धतीने सायली मॅडमनी सांगितलंय, तर अक्षरशः सगळे आम्ही म्हणजे 1 तास कसा गेला हे कळलंच नाही. आणि तो प्रवास सगळा प्रत्यक्ष आपण पाहतोय असंच आम्हाला जो अनुभूती आपण दिली. ग्रेट ग्रेट. धन्यवाद. खऱ्या अर्थाने कालिदास समजले तुमच्यामुळे. कोणाला काही शेअर करायचं असेल किंवा काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर नक्कीच. हा मॅ विकास सर. मॅडमचं मॅडम युनिव्हर्सिटी आम्हाला नाव संस्कृत कालिदास येत आहे नाही. ना? आम्हाला संस्कृत येत नाही, पण आपण जे काही सांगितलं त्याच्यामुळं खरोखरच आम्ही भाषा येत नसूनही कालिदासाचं मेघदूत हे एन्जॉय केलं, समजून घेतलं आणि आपण इतक्या रसाळ वाणीनं ते सगळं सांगितलं, याच्याबद्दल धन्यवाद. 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 खूप धन्यवाद. छान सांगितलं मॅडम, तुम्ही खूपच सुंदर सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल आज सकाळला एक लेख वाचला होता मी. तर त्यांनी असं सांगितलं की जे मेघदूत आहे त्यांचं शांताबाई शेळके यांनी एक हे केलंय, त्याच्यावर लिहिलेलं आहे हो, मराठीमध्ये. बरोबर आहे. तर त्याच्याबद्दल काही माहिती हो, आहे का तुम्हाला, शांताबाई सायली शेळकेंचं मॅडम? जे मेघदूत आहे ते अनुवादात्मक आहे. तर याच्यामध्ये कालिदासांच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतात ते संस्कृत काव्य, पण शांताबाईंनी त्याच वृत्तामध्ये राहून त्याच अर्थाने एक छान अगदी ज्याला आपण म्हणतो समश्लोकी सारखं ते लिहिलेलं आहे. आणि कालिदासाच्या मेघदूतावर कोणी लिहिलं नाही असा खरं तर प्रश्न आहे. म्हणजे अगदी बाभा बोरकर झाले, शांताबाई झाल्या, अशा भरपूर जणांनी लिहिलेला आहे. तर शांताबाईंचा जो पहिला जो श्लोक तुम्ही बघितला, कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्ता शापे नास्तंगमित महिमा वर्ष भोगेण भर्तृ, जे मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्षाच्या विरहासाठी त्या यक्षाला शाप मिळाला होता. तर त्याच्यावर शांताबाईंनी असं लिहिलंय, कुबेर सेवक यक्ष एक कुणी सेवे माझी अपुला चुकला, प्रिया वियोगे अधिकच दुस्सह वर्षाचा त्या शाप मिळाला, जनकसुतेच्या स्नानायोगे पावन झाले जिथे जलाशय, घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय. असं ते शांताबाईंनी लिहिलंय आणि अप्रतिम लिहिलंय. त्यांना सुद्धा अभ्यासाला होतं आणि त्यांनी त्याच्यातनं प्रेरणा घेऊन खरं तर तेव्हापासून त्यांनी समश्लोकी लिहायचं ठरवलं आणि नंतर त्यांनी ते लिहिलं. तर ते पुस्तक सुद्धा तुम्हाला ॲमेझॉनला अवेलेबल मिळेल. तर निश्चितपणे तुम्ही ते घ्या, वाचा. म्हणजे मराठीतनं तरी आपल्याला काव्य मराठीत तरी कळायला कळेल. आपल्याला हो वाचायला, हो, म्हणजे ते नक्की एक नक्की. म्हणजे एक मनात अशी सुप्त इच्छा निर्माण झाली. आणि मी तुमचा पुराणांचा क्लास केला, वेदांचा केला, आता श्री सुक्त आणि विष्णू सहस्त्र. तर मला असं वाटतं की कुठल्या ना कुठल्या क्लासच्या वर्गाच्या संदर्भात तुमच्याशी जोडलेलं राहावं आणि काहीतरी ऐकत राहावं. त्याच्यामुळे ज्ञानात खूप भर पडते आणि खरंच त्याच्यासाठी मी पौरास सरांचे आणि तुमचे पण खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. विकास सर, त्याने हात रेज केला नमस्कार. होता. मॅडम, तुम्ही जे वर्णन केलेलं आहे ते राष्ट्र आहे. आणि रामटेकला मी त्या दिवशी म्हणजे फर्स्ट डे ला होतो तिथे.
आणि ते जे वर्णन आहे, पाऊस पडतो आणि सगळीकडे तळी भरलेली आहेत आणि हे, आणि ते जे म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते काल्पनिक नाही आहे, तर तिथे त्यावेळेचा जी परिस्थिती होती त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे असं मला वाटतं. कल्पना मॅम. हो. शाली महोदया नमस्कार. बेसिक संस्कृत संभाषण वर्गाला मी जॉईन केलेला आहे आणि आजचा हा जो तुमचा कार्यक्रम ऐकला मी, तुमचं ते मेघदूताबद्दल ऐकलं होतं, पण ते इतकं सुंदर आहे हे खरोखरच माहिती नव्हतं. आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल. फारच सुंदर झालं आणि मला फार आवडलं आणि याच्यापुढे अधिक वाचायला नक्की आवडेल आणि तुमच्याकडनं असं अधिक काहीतरी नवीन ज्ञान मिळवायला फारच आवडेल. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. हा, नमस्कार. मॅडम, कालिदासांना काली देवी प्रत्यक्ष होऊन तिने आशीर्वाद दिला होता असं काहीतरी स्टोरी आहे ती. आहे तसं. त्याची गोष्ट हा. अशी आहे की कालिदास हे एका गुराख्याचे पुत्र होते आणि अतिशय म्हणजे अरे. एवढी विद्या किंवा एवढी प्राज्ञता त्यांच्याकडे होती असं नव्हतं. सुरुवातीला ते जे होते ते अगदी गुराख्याचे सामान्य पुत्र म्हणून होते. मूर्ख मूर्ख म्हणून सगळे त्यांना चिडवत असत आणि त्याच्यानंतर भरपूर काळानंतर त्यांचा विवाह करण्याचा योजना, म्हणजे निदान लग्नानंतर तरी याच्या बुद्धीत काही फरक पडेल असं करून त्यांचा विवाह करून दिला. पण विवाह ज्या स्त्रीशी झाला ती अतिशय विद्वान स्त्री होती आणि विद्वान स्त्री असताना तिने पहिल्याच दिवशी त्यांना प्रश्न विचारला, अस्ति काश्चित वाघ विशेषः, की तुम्हाला तुमच्याबद्दल काही सांगण्यासारखं आहे का, तुमच्या वाणीचा काय विशेष आहे, असा पहिला प्रश्न केला. कालिदासांना त्यातला अ का ठ काही कळलं नाही, पण मात्र त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून ते हिणवल्या गेले आणि रडत 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 त्याच ठिकाणी असलेल्या एका कालीमातेच्या देवळामध्ये ते गेले आणि कालीमातेला असं सांगितलं की माझ्या जीवनाचा काही अर्थ नाही, मी आता आपला जीव देणार आणि माझा काही उपयोग नाही असं म्हणून जीव द्यायला जाणार. तेवढ्यात कालीमाता त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि नंतर ज्या वेळेला ते त्यांच्या पत्नीला भेटले, जिने यांना प्रश्न विचारला तर अस्ति काश्चित वाघ विशेषः, तर त्या पत्नीला उत्तर म्हणून या अस्ति काश्चित आणि वाघ विशेषः या 3 शब्दांनी सुरू होणारे महाकाव्य त्यांना भेट म्हणून दिले. त्यातलं एक तुम्ही आज बघितलं, कश्चित कांता. कश्चित या शब्दावरून सुरू होणारा मेघदूत आहे, कश्चित कांता विरह गुरुणा. त्याच्यानंतर अस्थिवरून सुरू होणारं कुमारसंभवम नावाचं महावाक्य आहे, ज्याच्यामध्ये अस्ति उत्तरस्याम नगाधिराज हिमालयो नाम अशी त्याची सुरुवात आहे. आणि वाघ विशेषः या शब्दावरून रघुवंशम नावाच्या महाकाव्याची सुरुवात होते. वाघ अर्थाविव संपृक्तो वाघ अर्थ प्रतिपत्ते. अशा पद्धतीने त्यांनी ते त्यांच्या पत्नीला भेट म्हणून ही काव्य अर्पण केली आणि त्यांच्या बुद्धीची श्रेष्ठता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मॅडम. धन्यवाद, धन्यवाद. छान झालं, पुष्कळ आवड. ताई, हॅलो. ताई तुम्ही समग्र कालिदास हा क्लास पण माझं घेऊ पण आवाज. शकता. हॅलो. आपला हो. असतो मॅडम कालिदास आणि ऋतुसंहार असा आपला असतो ऍक्च्युली. नाही नाही, समग्र कालिदास, कारण हो एकावर हो आता हो. तहान भागत नाही सर. सगळं ऐकावसारखं वाटतं. हो. खूप दिवसाची तहान भागली आज आमची. धन्यवाद. धन्यवाद. वेळेकडे बघता आपण शेवटच्याकडे वळणार आहोत. मॅम, तुम्ही आलात आणि जे काही आपण व्याख्यान किंवा जे काही आपण कालिदासांबद्दल बोललात, अर्थात आम्ही गेले 2.5-3 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे असे कोर्सेस म्हणा किंवा व्याख्यानं म्हणा घेत असतो आणि त्यातून नवीन नवीन कल्पना देखील येत असतात. तशाच आजचं जे होतं ते देखील, आणि अर्थात मॅमकडे असं आमचं ठरलं नव्हतं की खूप दिवसापासून करूयात वगैरे. काही 1-2 दिवसापूर्वी ठरलं आणि लगेच झालं. त्यातून दिसून येतं की त्यांच्या त्यांची जी काही अभ्यास आहे कालिदासांवरचा, तो किती खोलात आहे ते आपल्याला दिसून येतो. कारण 2 दिवसामध्ये किंवा एका दिवसात त्यांनी ही सगळी तयारी केली. इनफॅक्ट असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की काही तासांमध्ये तयारी केलेली आहे. कारण की मला अजून आठवतं की आपले उद्यापासूनचे पुराणांचे वर्ग सुरू होत आहेत. मला वाटतं आज सुद्धा बरेचसे पुराणांमधले जे आहेत ते आलेले आहेत आणि बाकीचे देखील वर्ग सुरू असतात. पण काही तासांवर असताना सकाळी आमचा फोन झाला आणि अर्थात आजचं जे काही व्याख्यान झाले ते पूर्ण तयारी त्यांची झाली होती. तर मॅम, तुम्ही नेहमीच येतात आणि अर्थात सगळ्यांना व्याख्यानाने किंवा कोर्सच्या मदतीने किंवा ॲज अ फॅकल्टी म्हणून जे काही तुम्ही येतात त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. आणि लवकरच आपण भेटणार आहोत. आपल्या लवकरच उद्यापासून पुराणांचा कोर्स सुरू होत आहेत आणि त्याचबरोबर लवकरच 7 तारखेपासून 10 तारखेपासून जर्मन लँग्वेजचा आणि 14 तारखेपासून महाराष्ट्रातील संत यांच्यावरती आपण कोर्स घेत आहोत. तर नक्कीच तुम्ही याच्याबद्दल कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की फक्त सांगा, आपण तसं भेटणार आहोत. उद्यापासून आपण पुराणाला भेटणार आहोतच. धन्यवाद.
ह्याचा उद्या रेकॉर्डिंग आहे, हे रेकॉर्डिंग आपण युट्यूबवर टाकणार आहोत. त्याची लिंक आहे, हो. ती कोणाला हवी असेल तर आपण तशी सगळ्यांनाच नक्कीच देऊ. नाही, पुराणाच्या महाराष्ट्रातील क्लासचे संत फी कशा कोणत्या नंबरवर पाठवायची? सॉरी, मला कळलं नाही. हा